तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रियदर्शी राजा धम्माशोक या महापुरुषांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो। आज आपण धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रबोधन पर्व आणि त्या पर्वानिमित्ताने आपण पंचशील बुद्धविहार आसुडगाव या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित करत आहोत त्या कार्यक्रमाचा आजचा आपला 8वा भाग आज आपण संपन्न करीत आहोत। भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुक्याच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। आपण 7 एपिसोड पाहिलेले आहेत किंवा 7 भाग पाहिलेले आहेत। गेला जो भाग होता तो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मक्रांतीची घोषणा किंवा दुसरं पर्व असा आपण केला होता आणि या गेल्या भागामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935च्या 13 ऑक्टोबरला येवले या ठिकाणी जी धर्मांतराची घोषणा केली होती त्या घोषणेचं संपूर्ण अर्थ काय आहे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 30, 31 आणि 1 जून ही नायगावला महार परिषद आयोजित केली होती आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची जी जातपात तोडक मंडळाच्या समोर जी परिषद होणार होती किंवा अध्यक्षीय भाषण होणार होतं अशा तिन्ही परिषदांचं एकत्रितपणे आपण विश्लेषण गेल्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे आणि या 3 परिषदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 धर्मक्रांतीचे खांब किंवा धर्मक्रांतीचा हे फाउंडेशन आहे किंवा धर्मक्रांतीचा हा पाया आहे अशा पद्धतीने आपण गेल्या भागामध्ये पाहिलेलं आहे। हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑक्टोबर 1935 ते 1936 म्हणजे ऑक्टोबर पासून 1936 हे जे संपूर्ण 12-14 महिन्याचा जो कालखंड आहे हा 12 ते 14 महिन्याचा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मक्रांतीची पायाभरणी केलेली आपल्याला दिसते त्यावरती संपूर्ण भारतात आणि संपूर्ण जगामध्ये म्हणजे देश विदेशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मक्रांतीच्या घोषणेची चर्चा पूर्णपणे होत होती आणि भारतामध्ये जेवढे धर्म होते त्या सर्व धर्मांनी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता। या कालखंडामध्ये 1-1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे हिंदू धर्माचे लोक असतील, मुस्लिम धर्माचे लोक असतील, ख्रिश्चन धर्माचे लोक असतील आणि शीख धर्माचे लोक असतील, या धर्माच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजगृहामध्ये, दादरमध्ये किंवा मुंबईमध्ये या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या होत्या आणि प्रत्येक धर्माचे पुढारी आणि प्रत्येक धर्माचे धर्मगुरू हे बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे येत होते आणि ते बाबासाहेब आंबेडकरांची मन मिळवणी करत होते की आमच्या धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण अस्पृश्यांना घेऊन प्रवेश करावा म्हणून आणि ते बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा धर्म कसा चांगला आहे, त्यांच्या धर्माचे धर्मग्रंथ कसे चांगले आहेत आणि आमच्या धर्मामध्ये जर प्रवेश केला तुम्ही तर मग आमच्या धर्माच्या माध्यमातून किंवा आमचा जो हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल आणि हे जे सगळे समाज आहेत म्हणजे शीख समाज असेल, जर शीख धर्मामध्ये प्रवेश केला तर काय सोयी सवलती आम्ही तुमच्यासाठी देणार आहोत, मुस्लिम मध्ये केला, ख्रिश्चनांच्या मध्ये केला तर काय नेमकं आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत, याची चर्चा सातत्याने 1 ते 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेली आहे आणि या चर्चेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक धर्माचे पुढारी आणि धर्मगुरूंच्या चर्चा केल्यानंतर याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्णय होतो की कुठला धर्म स्वीकारायचा आणि कुठला धर्म नाकारायचा। म्हणजे आपण जे म्हणतो की आपल्याला भाषणात किंवा इतरत्र आपल्याला मुद्दे ऐकायला येतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष धर्माचा अभ्यास केला आणि 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर मुक्कामी बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली। तर 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर मुक्कामी धम्मदीक्षा घेतली असेल तरी 1935च्या 13 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केल्यानंतर ताबडतोब कोणता धर्म स्वीकारायचा याच्या संदर्भात 1935 आणि 1936 ला चर्चा झाल्या होत्या आणि 1936 सालीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता धर्म निवडला होता याचा निर्णय सुद्धा जाहीर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे केलेला होता की हा धर्म मी इथून पुढे स्वीकारणार आहे किंवा अस्पृश्यांच्या मदतीने हा धर्म स्वीकारणार आहे। त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म निवडीचा अभ्यास म्हणजे धर्मक्रांतीची घोषणा केल्यानंतर आता नेमका कुठला धर्म घ्यायचा याच्या संदर्भामध्ये 1935 चे 2 महिने आणि 1936 पासून
संपूर्ण वर्ष आणि त्याच्या पुढचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये चर्चा झाली की बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता धर्म निवडलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे कोणत्या कोणत्या धर्माचे लोक आले होते आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना काय चर्चा केली आणि मग त्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली काय प्रतिक्रिया दिली आणि अंतिम निर्णय बाबासाहेब आंबेडकरांनी काय घेतला, या संदर्भाचा आजचा आपला विषय आहे. त्या विषयामध्ये आपण म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म निवडीचा अभ्यास, या अभ्यासामध्ये आपण ख्रिस्त धर्म, मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म म्हणजे ख्रिस्त, मुस्लिम, बौद्ध आणि हिंदू या 4 धर्माच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे संपर्क साधला होता आणि या 4 धर्माचे धर्मगुरू आणि त्या धर्म समाजाचे पुढारी जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे सातत्याने येऊन जी चर्चा झाली त्या चर्चेचा अभ्यास आपण, या 4 धर्माचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आपण जो आजचा विषय जो मांडतो आहे की ख्रिस्त, मुस्लिम, बौद्ध आणि हिंदू या 4 धर्मांच्या बरोबर बाबासाहेब आंबेडकरांची जी झालेली चर्चा आहे, हा जो संपूर्ण संदर्भ आहे किंवा आपण हे संपूर्ण तुमच्या समोर मांडणार आहे या भागामध्ये, ते संपूर्ण त्याचे संदर्भ कुठले किंवा कुठून आपण हा विषय घेतलेला आहे किंवा कुठून हे मुद्दे घेतलेले आहेत, तर 2 ग्रंथातून आपण घेतलेला आहे की धनंजय कीर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र लिहिलेले आहे त्या चरित्राचे संदर्भ आहेत आणि त्याचप्रमाणे चाब खैरमोडे, जे खैरमोडेंचं जे खंडात्मक लेखन आहे ते खैरमोडेंच्या खंडातून आपण हे घेतलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र त्याचं पुस्तक मुद्दाम आपण या ठिकाणी आणलेलं आहे आणि तिथे ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे खैरमोडेंचं पुस्तक ग्रंथ आपण इथे आणून ठेवलेला आहे. हे जे 2 ग्रंथ आहेत, या 2 ग्रंथातून आपण आजच्या विषयाचे सगळे संदर्भ घेतलेले आहेत, म्हणून ते आपण या ठिकाणी ते ग्रंथ आणलेले आहेत आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण त्याचं रेकॉर्डिंग होणार आहे. हे संदर्भ झाल्यानंतर या विषयाची पार्श्वभूमी आपण म्हणून घेतला. धर्मांतर घोषणेचे देश विदेशामध्ये पडसाद उमटले होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा कुठे झाली, तर नाशिकला, येवल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची घोषणा झाली. परंतु या घोषणेचे प्रतिसाद देश विदेशात म्हणजे पर्टिक्युलर अमेरिकेमध्ये याचे पडसाद उमटले होते, लंडनमध्ये याचे पडसाद उमटले होते, युरोप खंडामध्ये सर्वत्र याचे पडसाद उमटले होते. म्हणजे जागतिक स्तरावरचा ख्रिश्चन धर्म असेल, जागतिक स्तरावरचा बौद्ध धर्म असेल, जागतिक स्तरावरचा मुस्लिम धर्म असेल, या तिन्ही धर्मामध्ये याचे प्रचंड पडसाद उमटले होते जागतिक स्तरावर आणि जागतिक स्तरावरल्या लोकांनी याचा विचार केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर लाखोंचा अस्पृश्य समाज आहे, हा लाखोंचा अस्पृश्य समाज आपल्या धर्मामध्ये आला पाहिजे असं प्रत्येक धर्माला बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनंतर वाटायला लागलं. त्यामुळे हे जे पडसाद आहेत हे पडसाद संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांच्या घोषणेचे उमटलेले होते. हे याच्यावरून आपलं स्पष्ट होतं. हिंदू धर्म सोडण्याचं निश्चित केलं. म्हणजे 13 ऑक्टोबर 1935 ची बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा, म्हणजे या घोषणेचं काय निश्चित झालं, तर आपण म्हटलं की 1924 लाच बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर हा अस्पृश्य मुक्तीचा निर्णय घेतलेला आहे. पण 13 ऑक्टोबर 1935 ला ही अधिकृतपणे धर्मक्रांतीची जी घोषणा आहे त्या घोषणेमध्ये मी हिंदू धर्म सोडणार, हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही, बाबासाहेब आंबेडकर घोषणा करतात. म्हणजे हिंदू धर्म मी सोडणार याची निश्चिती बाबासाहेब आंबेडकर करतात, परंतु कुठला धर्म स्वीकारायचा हे मात्र बाबासाहेब आंबेडकर सांगत नाहीत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माची घोषणा करतात, परंतु कोणता धर्म स्वीकारणार हे मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी गुलदस्त्यामध्ये ठेवलेलं होतं. ते त्यावेळेस मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं नव्हतं. जर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबरच्या घोषणेमध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं असतं की मी अमुक अमुक धर्म स्वीकारणार आहे, तर त्याची एवढी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा कदाचित आपल्याला झालेली आढळली नसती. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त हिंदू धर्म सोडणार आहे म्हणून हिंदू धर्म सोडून बाकीच्या धर्मामध्ये मात्र जगभर त्याची चर्चा झाली. एक विशिष्ट धर्माचं नाव घेऊन जर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली असती तर फक्त तेवढ्या धर्मापुरती चर्चा झाली असती. बाकीचे धर्म कदाचित निगेटिव्ह चर्चेला आले असते किंवा कदाचित आले सुद्धा नसते. त्यामुळे गुलदस्त्यात आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली हिंदू धर्म सोडण्याचा, लाखो अस्पृश्य अनुयायांच्या बरोबर धर्मांतर मी करणार आहे, ही मात्र जगामध्ये बातमी पसरली होती. आणि त्यामुळे हिंदू धर्म सोडण्यापेक्षा कोणता धर्म स्वीकारणार याबद्दलची सर्वात जास्त चिंता जर कोणाला झाली असेल तर त्या हिंदू धर्मातल्या पुढाऱ्यांना, हिंदू समाजातल्या पुढाऱ्यांना, हिंदू धर्मातील धर्मगुरूंना
आणि काँग्रेसमध्ये जे हिंदूंचे मोठमोठे पुढारी होते, गांधी असतील, श्री राजगोपालचारी असतील, मदन मोहन मालवीय असतील किंवा अस्पृश्यांचे पुढारी मद्रासकडील MC राजा असतील, हे अस्पृश्यातील जे पुढारी, अस्पृश्यांचे पुढारी जे काँग्रेस बरोबर काम करत होते आणि जे काँग्रेसमध्ये जे हिंदूंचे मोठमोठे गांधींच्या बरोबर जे लोक होते आणि हिंदू महासभा असेल किंवा शंकराचार्य असेल, ही जी सगळी लोक होती, ही हिंदूंची सगळी लोक चिंताग्रस्त झालेली होती की बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्म सोडणार. हिंदू धर्म सोडणार याच्याबद्दल चिंताग्रस्त हे लोक झाली नव्हती. आपण सुरुवातीपासून आतापर्यंत जे 7 खंड बघले त्या प्रत्येक भागामध्ये मी तुम्हाला मध्ये मध्ये जे संदर्भ दिले होते की अस्पृश्य धर्मांतर करणार याच्याबद्दल हिंदूंना चिंता नाही. हिंदूंना चिंता जी आहे ती अस्पृश्य हिंदू धर्मातून नेमके कोणत्या धर्मामध्ये जाणार हे बाबासाहेब आंबेडकरांनी डिक्लेअर केलेलं नव्हतं. त्यामुळे बाबा ह्यांच्या चिंतेचं कारण होतं की जर हा संपूर्ण लाखोचा अस्पृश्य समाज जर ख्रिश्चन धर्मामध्ये गेला आणि मुस्लिम धर्मामध्ये गेला, तर ख्रिश्चन आणि मुस्लिम या 2 धर्मामध्ये जर अस्पृश्यांनी जर प्रवेश केला तर त्याचा फटका इथल्या हिंदू समाजाला बसणार. म्हणून शंकराचार्याला चिंता लागली, हिंदू महासभेला चिंता लागली, गांधींना चिंता लागली, गांधींच्या बरोबर असणारे जे सगळे हिंदू पुढारी आहेत त्यांना चिंता लागली आणि शीख समाजातल्या लोकांना सुद्धा ही चिंता वाटायला लागली. त्यामुळे का चिंता वाटायला लागली, तर त्या चिंतेचं एकमेव कारण होतं ते पहिल्यापासून आपण सांगितलेलं आहे. आज पण आपण त्याचं स्पष्टीकरण देणार आहे आणि भविष्यात पण आपल्या भवितव्याचं तेच एकमेव कारण आहे. ते कारण म्हणजे अस्पृश्यांची लोकसंख्या. अस्पृश्यांची जी लोकसंख्या आहे, आता जर मुस्लिम मध्ये जर प्रवेश केला तर काय परिणाम होणार होता. मुस्लिम धर्मामध्ये जर प्रवेश केला तर मुस्लिमांची लोकसंख्या दुप्पट होईल आणि हिंदूंच्या लोकसंख्येपेक्षा ती जास्त होईल आणि त्यामुळे मुस्लिमांना सत्तेतला वाटा जास्त मिळेल आणि या देशावर कदाचित मुस्लिमांची सत्ता सुद्धा प्रस्थापित होऊ शकते. ही चिंता हिंदू समाजाची होती. आपण हे अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्यामुळे कोणता धर्म स्वीकारणार याच्याबद्दलची चिंता नव्हती. पण जर त्यांनी मुस्लिम धर्म अस्पृश्यांनी स्वीकारला तर मात्र हिंदू धर्माची लोकसंख्या कमी होते आणि मुस्लिम धर्माची लोकसंख्या वाढते. त्यामुळे अस्पृश्यांनी धर्मांतर करावं, परंतु अस्पृश्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारू नये अशी चिंता इथल्या सर्व हिंदू घटकांना लागलेली होती. आता मुस्लिम धर्म स्वीकारला तर काय परिणाम होईल, लोकसंख्या डबल होईल. पण ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर काय होईल, बाबासाहेब आंबेडकरांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर काय परिणाम होईल, जी काही इथं ख्रिश्चनांची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये 5 ते 6 कोटी अस्पृश्यांची लोकसंख्या वाढेल आणि जो इथे भारतामध्ये ख्रिश्चन समाज आहे त्या भारतामध्ये असलेल्या ख्रिश्चन समाजाला भारतामध्ये असलेली जी सत्ता आहे ती सत्ता त्याच्या पाठीमागे होती. त्यामुळे ब्रिटिशांची सत्ता म्हणजे ख्रिश्चनांची सत्ता. तर इथं जे युरोपियन ख्रिश्चन होते किंवा अँग्लो इंडियन होते, तर हा जो ख्रिश्चन समाज होता या ख्रिश्चन समाजाला जर तुम्ही पुण्यामध्ये गेला किंवा नगरमध्ये गेला किंवा मोठमोठ्या ठिकाणी शहरामध्ये जर तुम्ही जाऊन बघितल्या तर संपूर्ण ज्या आता इंग्लिश मिडियमच्या स्कूल दिसतात किंवा हे ज्या मोठमोठ्या संस्था आहेत या संस्थांची जर तुम्ही प्रॉपर्टी बघितली तर त्यावेळेस ब्रिटिश सत्तेने इथल्या ख्रिश्चन समाजाला, इथे जे ख्रिश्चन ट्रस्ट स्थापन झाल्या होत्या किंवा ख्रिश्चन संस्था स्थापन झाल्या होत्या त्यांना किती मोठ्या प्रकारचं सहकार्य केलं होतं ते आपल्याला दिसेल. त्यामुळे त्यांना अशी भीती, हिंदूंना अशी भीती होती की हे 5 ते 6 कोटी आहेत त्या ख्रिश्चनांच्या लोकसंख्येमध्ये वाढलं तर ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये घट्ट होण्यासाठी काय होईल, मदत होईल. त्यामुळे अस्पृश्यांनी धर्मांतर करावं, परंतु अस्पृश्यांनी कुठला धर्म स्वीकारू नये, ख्रिश्चन धर्म सुद्धा स्वीकारू नये. त्यामुळे इथल्या हिंदूंना हिंदू धर्म सोडतायत ही चिंता नव्हती. तर हिंदू धर्म सोडून जर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर मात्र हिंदू धर्माची आणि शीख धर्माची लोकसंख्या कमी होईल आणि मुस्लिम मध्ये गेला किंवा ख्रिश्चन मध्ये गेला तर त्यांचं पारडं जड होईल आणि हिंदू धर्माचं आणि शीख धर्माचं पारडं हलकं होईल. या कारणास्तव हिंदूंना चिंता होती. त्यामुळे ही जी पार्श्वभूमी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करणार, हिंदूंना त्याची चिंता नाही, परंतु कुठल्या धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकर करणार तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी करू नये अशी ठाम भूमिका इथल्या शंकराचार्याची होती.
हिंदू महासभेची होती आणि सर्व हिंदू पुढाऱ्यांची आणि काँग्रेसमधल्याही लोकांची अशी भूमिका होती की या दोन धर्मामध्ये प्रवेश करता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा झाली की अनेक वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या. त्याच्यातल्या आपण ठळक बातम्या इथं घेतलेल्या आहेत की पहिलीच बातमी होती की आंबेडकरांचे व्याही पण ब्राह्मण स्वीकारणार. म्हणजे त्रिकाळ नावाचं दैनिक आहे. या त्रिकाळ नावाच्या दैनिकामध्ये एक बातमी आली होती, अहमदाबाद मधून आली होती 23/10 म्हणजे 23 ऑक्टोबर 1935 ला. तिथे जे आर्य समाजाचे जे ब्राह्मण पुढारी अहमदाबाद मध्ये होते, या ब्राह्मण पुढाऱ्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेतली आणि जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी ब्राह्मण आहे, माझी मुलगी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाला द्यायला तयार आहे, असं अधिकृतपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं होतं. ती बातमी वर्तमानपत्रात पहिल्या दुसऱ्या पानावर होती की आंबेडकरांचे व्याही पण ब्राह्मण स्वीकारणार आहेत अशा पद्धतीची. म्हणजे या काय कसे कसे परिणाम बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणेचे, धर्मांतराच्या घोषणेचे झालेले आहेत. देश विदेशात मी म्हटलं की ब्राह्मण समाजावर काय परिणाम झाला, तर ब्राह्मण समाज पण म्हणायला लागला की आमची मुलगी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलांना द्यायला तयार आहे. दुसरं होतं की इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी खलीद गौबा यांची तार. हे खलीद गौबा नावाची जी व्यक्ती होती ही सुरुवातीला आर्य समाजिस्ट व्यक्ती होती आणि ही व्यक्ती यांनी इस्लाम धर्म स्वीकारलेला होता. ही लाहोरची व्यक्ती होती आणि खासदार झालेली होती. यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तार पाठवली की तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारायला पाहिजे आणि त्यानंतर ते लाहोरवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला निघाले असल्याचे वर्तमानपत्रातून बातमी आली होती. तिसरा जो आहे की आंबेडकरांना भेटण्यासाठी खासदार गौबा निघाले. डॉक्टर आंबेडकरांना बुद्ध धर्म पसंत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका थोडक्यामध्ये मांडली होती की माझा जो कल आहे तो बौद्ध धर्माकडे आहे, आर्य समाजाकडे आहे, शीख समाजाकडे आहे. अशा पद्धतीने बाबासाहेब म्हटले की माझा कल जो आहे तो इकडे आहे. वर्तमानपत्रवाल्यांनी भूमिका घेतली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण कल जो आहे तो बौद्ध धर्माकडेच बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण कल आहे. कारण तो लोकशासित धर्म आहे. त्या धर्मामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आहे. बाबासाहेब आंबेडकर जे तत्वज्ञान मांडतात त्या तत्वज्ञानाला अनुसरून जर कुठला धर्म असेल तो बौद्ध धर्म आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वतःही जाहीर करतात की माझा कल कुठे आहे, बौद्ध धर्माकडे आहे. कधीची गोष्ट सांगतोय आपण, ही 1935 ची गोष्ट सांगतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने पहिल्यापासून म्हटलं होतं की माझा कल कुठे आहे, बौद्ध धर्माकडे माझा कल आहे. टाइम्स वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की सुवर्ण मंदिर अमृतसरवरून बाबासाहेब आंबेडकरांना तारा. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक लोकांच्या तारा येत होत्या, म्हणजे अनेक धर्मगुरूंच्या तारा येत होत्या, अनेक पुढाऱ्यांच्या तारा येत होत्या. आपण फक्त प्रतिकात्मक तिथे सांगतोय की अमृतसरवरून सुवर्ण मंदिरामधून बाबासाहेब आंबेडकरांना तार आली की बाबासाहेब आपण शीख धर्म स्वीकारा म्हणून आणि आमची लोक तुमच्या बरोबर चर्चा करायला येणार आहेत. आंबेडकरांची घोषणा ज्यावेळी धर्मांतराची झाली म्हणजे सगळ्या बातम्या पॉझिटिव्ह होत्या, पण एक बातमी जो महात्मा गांधींनी पुणे कराराच्या नंतर 2 दिवसांनी हरिजन सेवक संघ स्थापन केला होता, या हरिजन सेवक संघाने मात्र सांगितलं की डॉक्टर आंबेडकरांची घोषणा ही अनिष्ट आहे, योग्य नाही. म्हणजे गांधी आणि गांधींच्या हरिजन सेवक संघाने ही जी टीका केली, बाकी सर्व धर्मांनी आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर कसे येतील अशा पद्धतीने जाहीर केलेलं होतं. आता आपण ही पार्श्वभूमी सांगितली. कोणता धर्म म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणेनंतर पहिल्या कुठल्या धर्माने बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम कुठल्या धर्माच्या लोकांनी कॉन्टॅक्ट केला असेल, तर सर्वप्रथम ख्रिश्चन लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना संपर्क साधलेला आहे. त्यामुळे प्रथम जाहीर चळवळ ख्रिस्ती लोकांनी सुरू केली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केल्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या लाखो अस्पृश्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी ख्रिश्चन धर्माची एक स्वतंत्रपणे चळवळ सुरू केली आणि ह्या चळवळीचं कार्य अमेरिका, इंग्लंड आणि भारत अशा 3 देशामध्ये सुरू सुद्धा झालेलं होतं. त्यामुळे ख्रिश्चन लोकांनी सुद्धा किती सिरियस घेतलं होतं ते याच्यावरून लक्षात येतं. धर्मप्रचारक हिंदुस्थानात, अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये काय करत होते ते धर्मप्रचार, तर धर्मांतर खर्चाची उभारणी करू लागले होते की हे लाखो अस्पृश्य बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आहेत, त्या सर्व लाखो अस्पृश्यांना आपल्याला ख्रिश्चन धर्मामध्ये घ्यायचं आहे, तर ह्या लाखो अस्पृश्यांच्या धर्मांतराचा आपल्याला नेमका खर्च किती येईल
याची अमेरिकेमध्ये चर्चा झाली, याची इंग्लंडमध्ये चर्चा झाली, याची भारतातल्या ख्रिश्चनांच्या मध्ये चर्चा झाली आणि या तिन्ही देशामध्ये हा फंड उभारण्याची ऍक्टिव्हिटी सुद्धा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे त्यानंतर लंडनमध्ये गॉडफ्रे फिलिप्स नावाच्या धर्म प्रचारकांनी हजारो पाऊंड गोळा सुद्धा केले होते. म्हणजे अस्पृश्य आपल्या धर्मात येणार एक प्रकारे अशाच पद्धतीने यांनी धरून चाललेलं होतं आणि लंडनमध्ये याचा फंड सुद्धा गोळा करण्याची तयारी सुरू झाली होती. किती सिरियस घेतलं होतं या गॉडफ्रे नावाच्या व्यक्तीने द अनटचेबल क्वेस्ट नावाचा एक 95 पानाचं पुस्तक लिहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर लाखो अस्पृश्य जे आहेत या लाखो अस्पृश्यांचं धर्मांतर नेमकं कशा पद्धतीने करायचं आणि संपूर्ण या धर्मांतरावरती एक छोटं पुस्तक लिहून ताबडतोब त्यांनी प्रकाशित सुद्धा केलं होतं. हे 95 पानाचं द अनटचेबल क्वेस्ट नावाचं पुस्तक मिस्टर गॉडफ्रेने लिहून ते प्रकाशित केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी इशारा दिला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर का करतायत याचा जगातल्या आणि भारतातल्या ख्रिश्चनांनी, धर्मगुरूंनी, ख्रिश्चन मिशनरींनी याचा अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर जातीभेद बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नाही. भेदाभेद हे ख्रिश्चन धर्मामध्ये असता कामा नये. ख्रिश्चन धर्मामध्ये समता बंधुत्व जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना दिसलं तरच बाबासाहेब आंबेडकर ख्रिश्चन धर्मामध्ये येतील. त्यामुळे जगातल्या आणि विशेषतः भारतातल्या मिशनऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ख्रिश्चन धर्मामध्ये एक दुरुस्ती करायला पाहिजे. ख्रिश्चन धर्मामध्ये जे ख्रिश्चनांचे जे चर्च आहेत या चर्चमध्ये जे भेदाभेद आहेत म्हणजे काही बाबासाहेबांच्या अगोदर ज्या अस्पृश्य लोकांनी ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा दलित लोकांनी ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केला होता त्या लोकांना स्पृश्य ख्रिश्चनांच्या म्हणजे सवर्ण ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये परमिशन नव्हतं. त्यामुळे ही जी भेदाभेद अनेक ठिकाणी आहे हा ताबडतोब इशारा दिला होता सर्व मिशनरींना की भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी ख्रिश्चनांच्या मध्ये स्पृश्य ख्रिश्चन आणि अस्पृश्य ख्रिश्चन असा भेदाभेद होता कामा नये आणि हा भेदाभेद जर तुम्हाला दिसून आला तर मात्र बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मामध्ये कधीही प्रवेश करणार नाहीत असं पुस्तक लिहून जगातल्या सगळ्या ख्रिश्चन मिशनरींना, भारतातल्या मिशनरीला सुद्धा त्यांनी इशारा अधिकृतपणे दिला होता. याच दरम्यानमध्ये बाबासाहेब ख्रिस्ती लोकातील जातीभेद व अस्पृश्यता नष्ट करण्याचा इशारा या ग्रंथामध्ये अधिकृतपणे दिला होता. तर बाबासाहेब आंबेडकरांनी याच काळामध्ये 1936 मध्ये दुसरा एक प्रसंग घडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1936 साली मद्रासच्या दौऱ्यावर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि मद्रासच्या दौऱ्यावर गेले असताना मद्रासमध्ये अनेक दलित लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. तर ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता असे सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मद्रासमध्ये भेटायला आले आणि मद्रासमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व ख्रिश्चन लोक भेटायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अस्पृश्य ख्रिस्तींना स्पर्श ख्रिश्चन मध्ये प्रवेश मिळत नाही. म्हणजे मद्रास भागामध्ये जेवढ्या दलित लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता त्या सर्व दलित लोकांची जी चर्चेस होती आजही तुम्ही कोल्हापूरमध्ये जावा, नगरमध्ये जावा, मिरजमध्ये जावा, म्हणजे महाराष्ट्रामधलं मी तुम्हाला सांगतोय की कोल्हापूरमध्ये जावा, नगरमध्ये जावा, मिरजमध्ये जावा किंवा अनेक ठिकाणी ख्रिश्चन धर्मांतर जे मोठ्या प्रमाणात अस्पृश्यातून झालेलं आहे त्या लोकांची आजही तुम्हाला चर्चेस ही वेगळी आहेत. त्यामुळे आजही ख्रिश्चनांच्या मध्ये सवर्ण ख्रिश्चन आणि अस्पृश्य ख्रिश्चन असे आजही भेदाभेद आहे. आजही ख्रिश्चनांच्या मध्ये जातीभेद पाळला जातो आणि आजही दलित म्हणजे धर्मांतरित जे ख्रिश्चन आहेत त्यांना सवर्ण ख्रिश्चनांच्या मंदिरात चर्चमध्ये आजही प्रवेश दिला जात नाही. ही घटना मद्रासमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर सगळे जे स्पृश्य ख्रिश्चन झालेले आहेत बाबासाहेबांच्या समोर येतात आणि बाबासाहेबांना सांगतात की अस्पृश्य ख्रिस्तीला स्पृश्य चर्चमध्ये येऊ देत नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांना तक्रार करतात आणि मग ते सर्व ख्रिश्चन म्हणतात की केवळ धर्मांतराने आपण स्पृश्य होऊ शकत नाही, म्हणजे फक्त धर्म बदलला म्हणून आपण अस्पृश्याचे स्पृश्य होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की कुठल्याही धर्मामध्ये जरी आपण प्रवेश केला तरी त्या धर्मामध्ये गेल्यानंतर आपल्याला संघर्ष हा करावा लागणारच. ज्या धर्मामध्ये तुम्ही जाल, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नामर्दप्रमाणे वागल्यास तुम्हाला सगळे दूर ठेवतील. तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये गेला
आणि तिथे फक्त हात जोडून राहिला आणि ती त्यांना घाबरून राहिला आणि त्यांच्या अंडर राहण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला तिथेही जसे इथे गुलामी आहे तसे तिथलेही लोक तुम्हाला गुलाम म्हणूनच ठेवणार. त्यामुळे तुम्ही जिथे जाल, बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द वापरले आहे की हातावर शिरकमले घेऊन जाऊ तेथे लढायचे, त्या निश्चयाने धर्मांतर करायचं आहे. म्हणजे धर्मांतर केलं की ज्या धर्मामध्ये जाऊ तिथल्या धर्मांतराचे लोक धर्मांतर करताना तुमचं स्वागत करतील आणि ते म्हणतील की आम्ही तुम्हाला सगळ्या सुखसोयी देऊ, सगळे समानतेने वागू. परंतु असे म्हटले तरी तिथे गेल्यानंतर धर्मगुरूंनी प्रॉमिस केलेलं असेल, तिथल्या त्या समाजाच्या पुढाऱ्यांनी प्रॉमिस केलं असेल, परंतु सगळा जो तिथला जो समाज आहे, संपूर्ण ख्रिश्चन समाजच तुम्हाला स्वीकारेल अशातला भाग नाही. आणि ही वस्तुस्थिती घडली की भारतातल्या सवर्ण ख्रिश्चनांनी जरी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर अस्पृश्य ख्रिश्चन जरी ख्रिश्चन धर्मामध्ये जायला तयार होते, तरी भारतातल्या सवर्ण ख्रिश्चनांनी समानता प्रस्थापित करण्यासाठी अजिबात कुठलाही प्रयत्न केला नाही. आणि सवर्णांची चर्चेस आणि अस्पृश्यांची जी चर्चेस आहेत याच्यामध्ये समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये अस्पृश्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी यावं घेऊन यासाठी जो लाखो करोड रुपयाचा फंड गोळा केला होता, पुस्तक लिहून जगातल्या सर्व ख्रिश्चन मिशनऱ्यांना ताकीद सुद्धा देण्यात आली होती, परंतु भारतातला मिशनरी वर्ग मात्र जातीभेद नष्ट करण्यासाठी तयार होऊ शकला नाही. त्यामुळे इथेच निर्णय कुठला लागतो की इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे अनुयायी ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याच्या निर्णयावर काय होते, ऑटोमॅटिक खुली बसते आणि 1935-36 सालीच निर्णय होतो की आपल्याला ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची ख्रिश्चन चळवळ जी आहे, म्हणजे आपण अनुमान काढलं की ख्रिस्ती चळवळ जातीभेद मिटवू शकलेली नाही. त्यांनाच माहित होतं की आपल्यामध्ये जातीभेद आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या येणार असतील तर आपण तो अगोदर मिटवला पाहिजे, परंतु यासाठी संपूर्ण ख्रिस्ती मिशनरी वर्ग मात्र तयार होऊ शकला नाही आणि तसं ते करू शकलेले नाही. थोडक्यात तुम्हाला हायलाइट्स किंवा पॉवर पॉईंटच्या माध्यमातून आपण सांगितलं की ख्रिश्चन धर्माची संपूर्ण जागतिक स्तरावरती बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अनुयायांना ख्रिश्चन धर्मामध्ये घेण्याची खूप इच्छा होती, फंड गोळा केला होता, सगळी तयारी केली होती, परंतु त्या धर्मातला जातीभेद नष्ट करण्यासाठी भारतातला मिशनरी वर्ग तयार होऊ शकला नाही आणि तशी व्यवस्था प्रस्थापित करू न शकल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा ख्रिश्चन धर्मामध्ये जाण्याचा निर्णय जो आहे तो होऊ शकला नाही. म्हणजे एक धर्म संपला की इथं अधिकृतपणे निर्णय होतो. त्यानंतर मुस्लिम धर्म आहे. त्यानंतर मुस्लिम धर्माचे ही लोक बाबासाहेब आंबेडकरांना सातत्याने कॉन्टॅक्ट करत होते. बाबासाहेब आंबेडकरांना हैदराबादच्या निजामाच्या अनेक प्रेरणेने अनेक संघटना येऊन बाबासाहेब आंबेडकरांना भेटत होते. आगा खानाचे लोक बाबासाहेब आंबेडकरांना भेटत होते. साऊथ नॉर्थ मधून अंबाला मधून एक मोठं डेप्युटेशन बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी आले. त्यामुळे भारतामध्ये जेवढे मुस्लिम होते ते भारतामधले मुस्लिम बाबासाहेब आंबेडकरांना येऊन धर्मगुरू भेटत होते आणि त्यांची मनमिळवणी करत होते की बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा. जागतिक स्तरावरती पण याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली दिसते. पुण्यामध्ये जी परिषद अहिल्या आश्रमामध्ये झाली होती, या परिषदेसाठी बाबासाहेब आंबेडकर गेले होते. त्यावेळेस सर्व धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांना सातत्याने येऊन भेटत होते. याच वेळेस आगा खान हे इस्लामचे नेते आगा खान जे आहेत, या आगा खानांनी मुंबईमध्ये मोठी परिषद भरवली. इस्लामच्या लोकांची म्हणजे आगा खान पंथीयांची जी परिषद आहे ती भरवली आणि सर्व मुस्लिम तरुणांना त्यांनी आदेश दिला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज संपूर्ण इस्लाम धर्मामध्ये आला पाहिजे, अशा पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे इस्लाम धर्मामध्ये जाण्यासाठी आगा खाननी पण आपली भूमिका जाहीर केली होती. श्रीमती खलिदा स्वानम नावाची एक तुर्की क्रांतिकारी विदुषी होती. जसं गॉडफ्रेने एक पुस्तक लिहिलं की भारतातल्या अस्पृश्यांचं धर्मांतर कशा पद्धतीने झालं पाहिजे, तशाच पद्धतीने इनसाइड इंडिया नावाचा एक ग्रंथ या बाईने लिहिला होता. तुर्की बाई भारतामध्ये आली होती आणि भारताचा संपूर्ण ती अभ्यास करत होती आणि त्या भारताचा अभ्यास केल्यानंतर इनसाइड इंडिया नावाचा तिने ग्रंथ 1937 साली प्रकाशित केला होता आणि या ग्रंथामध्ये तिने अस्पृश्य इतकी वर्ष हिंदू धर्मात कसे राहू शकतात या दृष्टिकोनातून तिने प्रश्न विचारला होता इथल्या अनेक प्रस्थापित लोकांना
की या लोकांचा जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर छळ हिंदू धर्मामध्ये होत आहे, तर एवढी वर्ष या लोकांनी छळ कसा काय सहन केलेला आहे आणि एवढी वर्ष ते कसे काय या धर्मामध्ये राहू शकतात आणि अजूनपर्यंत त्यांनी हिंदू धर्म का सोडला नाही, याचं वर्णन तिने व्यवस्थितपणे आपल्या ग्रंथामध्ये केले. इथल्या प्रस्थापित सवर्ण हिंदूंना तिने प्रश्न विचारलेत, पण कुठल्याही सवर्ण हिंदूंनी तिला पटण्यासारखं कुठलंही उत्तर दिलेलं नाही. त्यानंतर 11/12/1936 ला मुसलमान, शीख व ख्रिस्ती पुढारी पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटतात. अंबालावरून भारतातल्या मुस्लिमांचं एक डेप्युटेशन बाबासाहेब आंबेडकरांना येऊन भेटतं. हैदराबादच्या निजामाच्या प्रेरणेने अनेक मुस्लिम संघटना येऊन भेटतात, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा सुरुवातीपासूनच मुस्लिम धर्माकडे नाकल होता किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा मुस्लिम धर्माबद्दल विचार करण्याची मानसिकता सुद्धा अजिबात नव्हती. ख्रिश्चन आणि मुस्लिम या दोन धर्मामध्ये प्रवेश करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची मानसिकता अजिबात नव्हती. हे दोन धर्मामध्ये जर आपण प्रवेश केला तर या दोन धर्माचा एक प्रमुख त्यांनी जो सांगितलेला आहे अधिकृत कारण की आपण अराष्ट्रीय होऊ, कारण हे जे दोन धर्म आहेत हे दोन धर्म भारतामधले मूळचे धर्म नाही आहेत. त्याच्यामुळे हे एक कारण आहे. अजूनही जी कारण आहेत तीही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु आपण सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर ख्रिश्चन धर्मामध्ये जाणार का? निर्णय झाला. बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम धर्मामध्ये जाणार का? नाही जाणार. म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम मध्ये बाबासाहेब आंबेडकर जाणार नाही. हा निर्णय कधी होतोय? 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा निर्णय होतोय. आता त्यानंतर बौद्ध धर्माचे कोण कोण बाबासाहेब आंबेडकरांना येऊन भेटले, तर जशी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली तशी आंबेडकरांना 10 जून 27 ऑक्टोबर 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मानंद कोसंबी बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटले 27 ऑक्टोबर 1935 ला. आणि धर्मानंद कोसंबीने दादरच्या राजगृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन बाबासाहेबांना तुम्ही संपूर्ण अस्पृश्यांना बौद्ध धर्मामध्ये घेऊन आले पाहिजे अशा पद्धतीने विनंती केली, चर्चा केली. 27 तारखेला बाबासाहेबांच्या बरोबर सकाळपासून दुपारपर्यंत चर्चा केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी धर्मानंद कोसंबी हे नागपूरला म्हणजे वर्ध्याला जातात आणि वर्ध्यामध्ये महात्मा गांधींची भेट घेतात. जे 27 ला बाबासाहेबांना भेटतात आणि त्याच रात्री वर्ध्याला जाऊन 28 तारखेला सकाळी महात्मा गांधींची भेट घेतात आणि महात्मा गांधींना ते सांगतात की मी काल आंबेडकरांना भेटून आलेलो आहे आणि आंबेडकरांच्या बरोबर बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये मी चर्चा केलेली आहे आणि मला असा विश्वास वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्म स्वीकारतील. त्यांनी कुठला धर्म स्वीकारा आमचं फक्त त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं, परंतु त्यांनी त्यांचा कुठलाही निर्णय आम्हाला सांगितला नाही. परंतु त्यांच्या बरोबर जी मी चर्चा केली काही काळ, तर त्यामध्ये मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर हे भविष्यामध्ये बौद्ध धर्म स्वीकारतील असं मला वाटतं. पण तिथे गेल्यानंतर जे मुंबईमध्ये सर्वात पहिलं बुद्ध विहार झालं आपण म्हणतो परळला जे हे बुद्ध विहार निर्माण झालं हे धर्मानंद कोसंबींनी केलं. बाबासाहेबांना आज भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सेवाग्राम वर्ध्याला जाऊन महात्मा गांधीला भेटले होते. ते कशासाठी गेले होते? तर महात्मा गांधींना त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेली आहे आणि हा जो लाखोंचा अस्पृश्य समाज आहे या संपूर्ण समाजाला मला बौद्ध धर्माकडे वळवायचं आहे आणि तो वळवण्यासाठी मला मुंबईमध्ये एका बुद्ध विहाराची निर्मिती करायची आहे आणि एक बुद्ध विहाराचं मला बांधकाम करायचं आहे आणि ते बांधकाम करण्यासाठी तुम्ही मला मदत करायला पाहिजे, यासाठी मी तुमच्याकडे भेटायला आलेलो आहे असं धर्मानंद कोसंबी कुणाला सांगतात? महात्मा गांधींना सांगतात. आणि मग महात्मा गांधींनी ताबडतोब त्यांना मदत केलेली असते की महात्मा गांधींच्या बाजूला म्हणजे महात्मा गांधींच्या बरोबर सातत्याने असणारे कायमस्वरूपी जे बिझनेसमॅन जुगल किशोर बिर्ला हे तिथे बसले होते. ताबडतोब महात्मा गांधींनी धर्मानंद कोसंबींना प्रश्न विचारला की किती पैसे लागतील तुमचं संपूर्ण बुद्ध विहार पूर्ण करण्यासाठी, किती पैसे लागतील? 1935 ची घटना आहे. त्यावेळेस धर्मानंद कोसंबींनी सांगितलं की मला जवळजवळ 17 ते 18 हजार रुपये बुद्ध विहार बांधावयास लागतील आणि परळ येथे सेंट झेवियर मैदानाच्या बाजूला मला ते बांधायचं आहे. ताबडतोब महात्मा गांधींनी जुगल किशोर बिर्लाकडे पाहिलं आणि ताबडतोब जुगल किशोर बिर्लाने 17.5 हजाराचा चेक ऑन द स्पॉट हा कुणाला दिला?
धर्मानंद कोसंबींना दिला. जे परेलमध्ये जे बुद्ध विहार पहिलं जे निर्माण झालं, धर्मानंद कोसंबीने निर्माण केलं, ते बुद्ध विहार जे आहे ते महात्मा गांधींच्या माध्यमातून, जुगल किशोर बिर्लांच्या पैशाच्या माध्यमातून ते बुद्ध विहार निर्माण झालं. आणि त्या बुद्ध विहारामध्ये धर्मानंद कोसंबींनी बौद्ध धर्मावरती प्रवचन अस्पृश्य लोकांच्यासाठी, अस्पृश्य लोकांना आकर्षित करण्यासाठी, कारण बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करणार आहेत, तर हे धर्मांतर बौद्ध धर्माकडे यावं या दृष्टिकोनातून धर्मानंद कोसंबींनी ते बुद्ध विहार निर्माण करून त्याच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेले होते. त्यामुळे धर्मानंद कोसंबी बाबासाहेब आंबेडकर परळच्या विहारामध्ये हे झालं. दुसरी घटना या ठिकाणी घडली. आता हे जे विहार आहे, हे विहार जुगल किशोर बिर्लाच्या माध्यमातून आणि गांधींच्या माध्यमातून झालेलं आहे, म्हणजे हे काँग्रेसला पॉर आहे अशी समजूत असणं, अस्पृश्य पुढाऱ्यांची समजूत असणं असं साहजिकच आहे. इथं दुसरी मोठी घटना घडली की परळच्या बुद्ध विहारामध्ये शिवतरकरांना प्रवचनाला घेऊन आले होते. जे सुरुवातीला बहिष्कृत हितकारिणी सभेचे जनरल सेक्रेटरी जे शिवतरकर होते, ते शिवतरकर 1935 सालामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर राहिले नव्हते. त्यामुळे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध वागत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांना सोडून गेलेले होते. त्यामुळे एक दिवशी या परळच्या बुद्ध विहारामध्ये शिवतरकरांचं प्रवचन ठेवण्यात आलेलं होतं धर्मानंद कोसंबींनी. आणि मग हे अस्पृश्य पुढाऱ्यांना, जे देवरूपकरांना हे कळल्यानंतर, त्यावेळेस तिथे दादासाहेब गायकवाड वगैरे त्यावेळेस विहारामध्ये होते, हे काही पुढाऱ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या कळलं की यांचं इथं प्रवचन ठेवलंय, तिथे जाऊन मोठा गोंधळ केला आणि त्या दिवशी त्या विहारामध्ये भांडणतांडा मोठ्या प्रमाणात झाला आणि ते प्रवचन मात्र होऊ दिलं नाही. त्यामुळे ही जी धर्मानंद कोसंबींनी बाबासाहेबांचा, मग काय झालं की हे भांडण एक झालं आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची ऑन द स्पॉट शीख धर्माच्या स्वीकाराची बाबासाहेब आंबेडकरांची तयारी सुरू आहे अशा पद्धतीने धर्मानंद कोसंबीला दिसतं. त्यावेळेस धर्मानंद कोसंबीने हे विहार सोडून दिलं आणि जी कलकत्त्याची महाबोधी सभा आहे, या महाबोधी सभेच्या ताब्यामध्ये ते बुद्ध विहार, त्यावेळेसचे त्या विहाराचे ट्रस्टी वैकुंठ मेहता होते. वैकुंठ मेहताला धर्मानंद कोसंबींनी बोलवलं आणि सांगितलं की मी आता मुंबईत राहत नाही, कारण माझा उद्देश आता काही यशस्वी होत नाही. त्यामुळे हे जे बुद्ध विहार आहे, हे बुद्ध विहार कलकत्त्याच्या महाबोधी सभेच्या ताब्यामध्ये त्या संस्थेला तुम्ही द्यावं आणि मला ह्याच्यातून मुक्त करावं आणि मी इथून निघून जातो. धर्मानंद कोसंबींनी ते वैकुंठ मेहताच्या माध्यमातून महाबोधी सभेला ते बुद्ध विहार सादर केलं आणि धर्मानंद कोसंबी निघून गेले. कुठे गेले? काशीला धर्मानंद कोसंबी गेले. ते 1946 सालापर्यंत धर्मानंद कोसंबी काशीमध्ये राहिले आणि 1946 साली पुन्हा धर्मानंद कोसंबी महात्मा गांधींच्या सेवाग्राम मध्ये येतात आणि 46च्या नंतर ते तिथंच राहतात आणि तिथंच त्यांचा अंत होतो. त्यानंतर धर्मानंद कोसंबी हे बाबासाहेब आंबेडकरांना भेटले. दुसरे लोकनाथ म्हणून एक बौद्ध भिक्खू होते, हे इटालियन बौद्ध भिक्खू होते. हे इटालियन बौद्ध भिक्खू बाबासाहेब आंबेडकरांना भेटतात. 10 जून 1936 मध्ये ते राजघरामध्ये जातात आणि आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारावा म्हणून प्रयत्न करतात. आंबेडकरांच्या मनावर बौद्ध धर्माचा परिणाम झालेला आहे असं त्यांनी बाहेर येऊन प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की मी आंबेडकरांच्या बरोबर बौद्ध धर्माबद्दल चर्चा केली, त्यांच्या मनावरती बौद्ध धर्माच्या बद्दल परिणाम झालेला असल्याचं मला त्यांच्या चर्चेच्या माध्यमातून आढळतं. आंबेडकरांनी निश्चित मात्र मला उत्तर दिलं नाही. जसं धर्मानंद कोसंबींनी सांगितलं की माझ्या बरोबर चर्चा केली, परंतु त्यांनी आपला कुठलाही निर्णय सांगितला नाही, तशाच पद्धतीने हे जे लोकनाथ होते, जे इटालियन भिक्खू होते, यांच्या बरोबर चर्चा केली. त्यामुळे आंबेडकर आपल्या मताचा स्वीकार करतील असं मला वाटतंय म्हटले. अस्पृश्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली पाहिजे ही माझी मात्र महत्वाकांक्षा आहे असं त्यांनी जाहीर केलं. परंतु सामुदायिक धर्मांतरानंतर जे नवबौद्ध धर्मीय होतील त्यांच्या बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक धर्माच्या लोकांना येऊन विचारत होते की तुमच्या धर्मामध्ये आला तर तुम्ही अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी काय काय करा, त्याच्या योजना आम्हाला सांगा की तुम्ही काय काय करू शकता. तर बौद्ध धर्माचे जे धर्मानंद कोसंबी किंवा हे जे भिक्षू होते, हे मात्र अशा कुठल्याही प्रकारची कुठलीही योजना देऊ शकत नव्हते किंवा त्यांनी कुठलीही योजना दिलेली नाही की आम्ही जर अस्पृश्य सगळे बौद्ध धर्मामध्ये आलो तर बौद्ध धर्माचे लोक आमच्यासाठी काय सेवा करतील किंवा काय योजना बनवतील. अशा कुठल्याही प्रकारची
योजना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे बौद्ध धर्माच्या माध्यमातून न आल्यामुळे तो विचार बाबासाहेब आंबेडकरांनी तिथेच थांबवला होता, पण आपली कुठलीही प्रतिक्रिया बाबासाहेब आंबेडकरांनी दिली नव्हती. मी तुमच्या समोर सांगितलं की 3 धर्म मानले, ख्रिस्ती धर्म मांडला, मुस्लिम धर्म मांडला आणि बौद्ध धर्म. 3 धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर येऊन चर्चा करून गेलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या 2 धर्मावरती खुली मारलेली आहे, म्हणजे ख्रिश्चन मध्ये जायचं नाही, मुस्लिमांच्या मध्ये जायचं नाही, हा निर्णय फायनल आहे. बौद्ध धर्माच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकर काहीही बोललेले नाहीत. त्यानंतर आपण चौथा जो मुद्दा आहे की हिंदू धर्माची नेमकी काय भूमिका होती. अस्पृश्य धर्मांतराची घोषणा झाल्यानंतर आपण इथं पार्श्वभूमीमध्ये पाहिलं की हिंदू धर्माचे लोक पूर्णपणे चिंताग्रस्त आहेत. तर ही नेमकी चिंता आहे आणि हिंदू धर्माची नेमकी भूमिका काय आहे. आणि जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर या सगळ्या धर्माची लोक चर्चा करायला येत होती, तशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी असतील किंवा हिंदू महासभेचे लोक असतील किंवा वेगवेगळे हिंदूंचे पुढारी असतील, हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर बोलणी करायला किंवा चर्चा करायला आलेले होते. आणि ही चर्चा अतिशय महत्वाची आहे. ही चर्चा आणि हा जो आज आपण इथं विषय मांडतोय, हा विषय तुम्हाला कुठल्याही एका पुस्तकामध्ये मिळणार नाही किंवा आजपर्यंत बाहेर तुम्ही कुठेही ऐकलेलं नसेल किंवा इथून पुढे तुम्हाला ऐकायला मिळेल असं नाही, कारण ही कुठेतरी त्रोटक माहिती आहे. परंतु मी हा विषय निर्माण केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सगळ्या धर्मांशी चर्चा करून नेमका बौद्ध धर्माचा जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया मात्र सर्व कार्यकर्त्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यामुळे हा जो आपण व्हिडिओ बनवतोय, हा व्हिडिओ अतिशय आपल्या सर्व व्हिडिओच्या मधला सर्वश्रेष्ठ किंवा सर्वात महत्वाचा विषय असणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हिंदू धर्माच्या भूमिकेमध्ये 25/10/1935 ला शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी हे चिंताग्रस्त झाले होते. का चिंताग्रस्त झाले होते मी म्हटलं की शंकराचार्याचं धर्मांतर करण्यासाठी विरोध नव्हता किंवा इथल्या हिंदू सभेचं धर्मांतर करण्यासाठी विरोध अजिबात नव्हता. त्यांचा विरोध काय होता की ख्रिश्चन आणि मुस्लिम मध्ये गेलं तर हिंदू धर्माला फटका बसेल, म्हणून मग त्यांनी काय केलं की 25/10/1935 मध्ये डॉक्टर एम.बी. वेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांच्या मार्गदर्शनावरून किंवा त्यांच्या सांगण्यावरून एक शिष्टमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 25/10/1935 रोजी भेटलं. आणि मग हे कशासाठी भेटलं तर सर्व धर्मांचे प्रतिनिधी डॉक्टर आंबेडकरांना भेटण्यास गेलेले आहेत. आपण पण बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले पाहिजे. इस्लाम अगर ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर हिंदू व शिखांचे पारडे हलके होईल. म्हणजे शंकराचार्याची हिंदू महासभेची भूमिका काय आहे, हे भेटायला जे आलेले शिष्टमंडळ कुणाचं आहे, ते हिंदू महासभेचं शिष्टमंडळ आहे. हे शिष्टमंडळ काय सांगतंय की सर्व धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांना भेटून आलेले आहेत. आता जर बाबासाहेब आंबेडकरांनी शीख किंवा ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म जर स्वीकारला तर दुसऱ्या बाजूला हिंदू आणि शीख ते एकच मानतात. काय एकच मानतात तर हिंदू आणि शिखामध्ये रोटी बेटी व्यवहार होताना आपल्याला दिसतो. म्हणजे आजही तुम्ही पंजाबमध्ये, हरियाणामध्ये जर गेला, दिल्लीमध्ये जर गेला तर एकाच घरामध्ये म्हणजे एकाच कुटुंबातल्या सदस्यामध्ये कोणी हिंदू असेल तर कोणी शीख असेल, अशा पद्धतीचं तिथं रोटी बेटी व्यवहार आणि शीख धर्म हा हिंदू धर्माचाच भाग आहे, अशा पद्धतीनं सर्वांच्या हिंदू संघटनांची सुद्धा ती भूमिका होती. त्यामुळे हे जे शिष्टमंडळ आहे, हे शिष्टमंडळ म्हणते की इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर हिंदू आणि शिखांचं पारडं हलकं होईल आणि जो धर्म स्वीकारतील त्याची लोकसंख्या वाढली जाईल. अस्पृश्यांना पुन्हा भीती काय की जर हे अस्पृश्य ख्रिश्चनांच्या मध्ये गेलं, ब्रिटिश सत्तेचा त्यांना पाठिंबा मिळेल, हे सजग बनतील आणि तेच पुन्हा इथल्या हिंदूंना बेमाय धर्मी ठाय करतील. म्हणजे हे अस्पृश्य जर त्यांना सगळ्या सोयी सवलती मिळाल्या तर पूर्वीच काहीतरी मनात ठेवून इथल्या हिंदूंना त्रास देऊ शकतात. धर्मांतरित लोक राजकीय सत्ता काबीज करतील. म्हणजे अस्पृश्य जे धर्मांतर होतील, हे धर्मांतरित लोक मुस्लिमांच्याकडे गेल्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढल्यामुळे सत्तेचा वाटा मिळणार आहे. त्यामध्ये अस्पृश्यांना जर प्रतिनिधित्व मिळालं तर ते काही नाही काहीतरी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे धर्मांतरित लोक राजकीय सत्ता काबीज करतील. दुसरे, अस्पृश्यांचे सैन्यात व पोलीस दलात सामर्थ्य वाढेल. म्हणजे इथं हिंदूंनी सातत्याने सैन्य दलात आणि पोलीस दलामध्ये अस्पृश्यांना जाऊ देऊ नये अशा पद्धतीची ब्रिटिश सत्तेकडे सुद्धा सातत्याने प्रयत्न केला होता. बाबासाहेब आंबेडकर भांडून पुन्हा त्या भरत्या सातत्याने चालू करत होते, परंतु मध्ये त्या
बंद होत्या. जर हे लोक याच धर्मामध्ये गेले तर मात्र हे सगळे लोक हे सैन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जातील, पोलीस दलामध्ये जास्त प्रमाणामध्ये जातील आणि यांची सामर्थ्य वाढेल, ताकद वाढेल. ते लोक हिंदूवरती सत्तेचे कोरडे ओढतील. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला भेटायला आलेले आहे. ही कारण बाबासाहेबांना या शिष्टमंडळाने अधिकृतपणे सांगितलं की हे आम्हाला भीती आहे की तुमचे लोक जर या धर्मात गेले तर असं असं होईल, या धर्मात गेले तर असं असं होईल. त्या पार्श्वभूमीवरती आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहे. आंबेडकरांचे वेलकर शिष्टमंडळाला मग बाबासाहेब आंबेडकरांनी हे पहिलं जे शिष्टमंडळ हिंदू महासभेचं शंकराचार्याच्या सांगण्यावरून बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला येतं. त्याला बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतात. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू लोकांना सुद्धा दुखवलेलं नाही आणि जे 1956 धर्मांतर झालेलं आहे त्या धर्मांतराला कुठल्याही हिंदू संघटनेने अजिबात कुठलाही विरोध केला नाही. रक्ताचा एकही थेंब न सांडता जे जगातलं पहिलं धर्मांतर लाखो लोकांचं झालेलं आहे त्याची ही पार्श्वभूमी आहे. कारण माझ्या बापाने, आपल्या महापुरुषाने इथं भारतामध्ये असलेले जे सगळे धर्म होते, सगळे धर्मगुरू होते, त्या धर्माच्या पुढारी होते, या सगळ्यांना सातत्याने विश्वासात घेतलेलं होतं. आणि विश्वासात घेतल्यानंतर बाबासाहेबांच्या चुकीमुळे आपण त्यांच्या धर्मामध्ये गेलो नाही असं नाही, तर ख्रिश्चन धर्मामध्ये बाबासाहेब गेले नाहीत तर त्या ख्रिश्चनांच्या चुकीमुळे, मुस्लिम धर्मामध्ये बाबासाहेब गेले नाहीत तर त्या मुस्लिमांच्या चुकीमुळे, हिंदू धर्मामधून बाबासाहेब म्हणतात की मी जायला तयार नाही, पण बाबासाहेब आंबेडकर अटी ठेवतात की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व मला इथं पाहिजे, इथं मला मनुस्मृती नाही पाहिजे, इथं मला स्मृती नाही पाहिजे, श्रुती नाही पाहिजे, वेद नाही पाहिजे, पुराण नाही पाहिजे. हे जर नसेल तर मग मी तुमच्या धर्मात राहायला तयार आहे. शंकराचार्य म्हणतात की हे शक्य नाही, हिंदू महासभा म्हणते की हे शक्य नाही आणि इकडे सगळे लोक हे ऐकणार नाहीत. त्यामुळे तुम्ही धर्मांतर केलं तरी आम्ही तुम्हाला मदत करू. फक्त एकच विनंती आहे की तुम्ही मुस्लिम धर्मात जाऊ नका आणि तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये जाऊ नका. बाबासाहेब म्हणतात की देश हिताला धोका येईल असं धर्मांतर मी कधीच करणार नाही. म्हणजे माझ्याशी कोणी कसं वागलं असेल, माझ्या समाजाशी कोणी कसं वागलं असेल तरी सुद्धा मी मात्र त्या सूडबुद्धीने कधीच कोणाबरोबर वागणार नाही आणि देश हिताला बाधक ठरेल अशा प्रकारचं धर्मांतर माझ्याकडून होणार नाही. देश हित व समाज हितामध्ये मी देशाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेल. बाबासाहेब आंबेडकर शिष्टमंडळाला म्हणतात हिंदू सभा व इतर समाजाबरोबर चर्चा करेन आणि ज्यावेळेस मी धर्मांतराचा शेवट निर्णय घेईल त्यावेळेस मी तुमच्या बरोबर सुद्धा चर्चा करेन. कारण माझं आजही म्हणणं नाही की तुमच्यातून बाहेर पडण्याचं. तुम्ही जर मला इथं समतेची वागणूक देणार असाल तर मी इथं राहतो, पण इथल्या हिंदूंना एवढी खात्री आहे की आम्ही हे करू शकत नाही आणि आमचे सगळे ग्रंथ किंवा धर्मच नष्ट, समतेचा धर्म प्रस्थापित करू शकत नाही. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात की तुम्ही सांगा आणि मी तुम्हाला विचारून धर्मांतर करणार आहे. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आणि तुम्हाला चर्चेची घेतल्याशिवाय मी करणार नाही. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारतामधली हिंदू महासभा, शंकराचार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्माला फार होते. त्यांनी कधीही विरोध केलेला नाही. हे पण आपण इथं लक्षात ठेवलं पाहिजे. हिंदू सभा व इतर समाजावर त्यानंतर दुसरं शिष्टमंडळ, त्यानंतर शंकराचार्य आणि नाशिक मधल्या हिंदू संघटना यांची एक सभा झाली नाशिक मध्ये आणि पुन्हा त्यांचं एक नाशिक मधून शिष्टमंडळ, दुसरं शिष्टमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईला भेटायला येतं. शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटे आणि नाशिक मधील हिंदू सभा यांच्या माध्यमातून 26/10/1935 ला सभा होते आणि सभा झाल्यानंतर मग त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला आपण एक शिष्टमंडळ पाठवू. आंबेडकरांनी या शिष्टमंडळाने त्या सभेमध्ये काय चर्चा झाली ती बघा किती पॉझिटिव्ह आहे. त्या सभेमध्ये पहिला मुद्दा मांडला, आंबेडकरांनी हिंदूंना जागृत केल्याबद्दल आपण बाबासाहेब आंबेडकरांचं अभिनंदन करायला पाहिजे. आपण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या हिंदूंना जागृत केलेलं आहे की ही जी अस्पृश्यता आहे, ही जी संपूर्ण चळवळ आहे, हा हिंदूचाच एक भाग जर आपण मानत असेल तर मग या हिंदू धर्मामध्ये काय चाललेलं आहे याची जनजागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आपल्याला जागृत केलेलं आहे. याबद्दल आपण समाधान व्यक्त करून बाबासाहेब आंबेडकरांचं अभिनंदन करायला पाहिजे. असं कोण म्हणतंय तर शंकराचार्य हे नाशिकच्या सभेमध्ये म्हणतात. डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे कार्य चाललेलं आहे त्याची आपण सर्वांनी स्तुती करायला पाहिजे. इस्लाम ख्रिस्ती धर्मामुळे हिंदू समाजाला बाधा येईल. चिंता काय त्यांची आहे की इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मामुळे मात्र हिंदू समाजाला बाधा येईल. प्रधान व त्यांचे 5 लोकांचं शिष्टमंडळ मुंबईला जातं आणि 10 नोव्हेंबर 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटल्यानंतर
ते शिष्टमंडळ बाबासाहेब आंबेडकरांना काय सांगतंय, तर ते शिष्टमंडळ सांगतंय की जी तीर्थक्षेत्र असतील, जी मंदिरं असतील, जे पाणवठा असतील, हे जे सार्वजनिक ठिकाणं आहेत, या संपूर्ण सार्वजनिक ठिकाणावर अस्पृश्यांना आम्ही प्रवेश देण्याचा प्रयत्न करू आणि तशा पद्धतीने आम्ही आता प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हिंदू वस्तीमध्ये अस्पृश्यांना आम्ही राहण्याची सोय करू. म्हणजे गावच्या बाहेर जी गावकुसा बाहेर वस्ती आहे, या गावकुसा बाहेर जी वस्ती आहे ती इथून पुढे आम्ही ठेवणार नाही. इथून पुढे आम्ही ही वस्ती आमच्या बरोबर कशा पद्धतीने राहायला येईल त्यामध्ये, पण आमची तुम्हाला विनंती आहे की अन्य धर्मामध्ये तुम्ही जाण्याची घाई करू नका. हा आम्ही आमच्या धर्मामध्ये प्रचार प्रसार करून लोकांचं मन बदलण्याचा आम्ही प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही अन्य धर्मामध्ये घाई करू नका. हे शिष्टमंडळाने बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर मांडल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर शिष्टमंडळाला किती छान उत्तर देतात. त्यामुळे इथला हिंदू संघटना किंवा इथला हिंदू समाज बाबासाहेबांच्यावर नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. बाबासाहेब आंबेडकर एंटरटेन करतात आणि काय सांगतात की मग तुम्ही हे म्हणताय की आम्ही मंदिरामध्ये प्रवेश देऊ, पाणवठ्यावरती प्रवेश देऊ, असं करू, परंतु हे सगळं तुमचं हिंदू लोक ऐकतील का? तुम्ही जे सांगायला जे चाललेलं आहे ते हे सगळं तुमचं ऐकतील का? मला मान्य आहे की तुम्ही हे जर करत असाल तर मला काहीच प्रश्न नाही, पण तुमचं हे सगळे लोक ऐकतील का? बाबासाहेब म्हणतात की तुमचं हे सगळं ऐकतील का आणि तुमचं म्हणणं स्वीकारतील का? हिंदू धर्माचं तत्वज्ञान खूप श्रेष्ठ असलं तरी त्याचं प्रात्यक्षिक अतिशय नीच आणि हिडीस पद्धतीचं प्रात्यक्षिक आहे. त्यामुळे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. ब्रह्म आणि वर्णभेद हे नष्ट केल्याशिवाय, तुमच्यामधले वर्णभेद नष्ट केल्याशिवाय इथं काहीही तयार होणार नाही. त्यामुळे मी जर इथं राहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इथला वर्णभेद हा तुम्हाला नष्ट करावा लागेल. स्मृती, श्रुती, पुराणे नष्ट केल्याशिवाय हिंदू धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होणार नाही. इथं जो 1935च्या कायद्याने मतदानाचा हक्क मिळालेला आहे, या मतदानाच्या हक्काच्या जीवावर हिंदू समाज अस्पृश्यावरती जुलूम करतील, त्याची तुम्ही दखल घेणार आहात का? निवडणुकीला उभे राहणाऱ्यांनी बाबासाहेब अट काय ठेवतात, जे लोक तुमच्या निवडणुकीला उभे राहतील त्या सर्वांनी हे जाहीर केलं पाहिजे आणि त्याची हे सगळ्या आम्ही वरील म्हणजे काय म्हणतात स्मृती, इरा, पुराण, वर्णभेद या सगळ्यांची राख रांगोळी करू, असं निवडणुकीला उभं राहणाऱ्यांनी जाहीर करावं आणि मग निवडणुकीला उभे राहावं, तरच मी तुमचे खरं आहे असं तुमचं मी मान्य करायला तयार आहे. अशा उमेदवाराला बाबासाहेब म्हणतात की तुम्ही जरी किती बोलला आणि जर असा म्हटला की मी सगळे पुराण नष्ट करेन, मी सगळे वेद नष्ट करेन आणि सगळं, तर अशा उमेदवाराला एक मत सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही हे केलं तर मला चांगलेच आहे, मी तुमची वाट बघेन, पण अंतिम निर्णयासाठी मी दखल घेईन की तुम्ही हे जे कराल तर काय होतंय त्याचा मी अंतिम निर्णय घेईपर्यंत वाट बघेन. बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी जाहीर केलेला आहे, मी नवीन कोणताही धर्म निर्माण करणार नाही, नवीन कोणताही धर्म निर्माण करणार नाही, पण माझी इच्छा आहे अस्पृश्यांनी प्रबळ धर्मात जाऊन प्रगतीचे मार्ग चोखाळावेत, ही माझी भूमिका आहे. इथे बाबासाहेब आंबेडकर हिंदू महासभेच्या शिष्टमंडळाला अधिकृतपणे सांगतात, बौद्ध, आर्य व शीख धर्म, मी जे मगाशी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने बौद्ध धर्म, पण शिष्टमंडळापुढे सांगतात की बौद्ध, आर्य आणि शीख धर्म याच्याकडे मात्र माझा काय आहे, कल आहे, असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. इथं म्हणतात की कुठल्याही धर्मात गेलं, प्रत्येक धर्माच्या प्रवेशामध्ये अडचणी आहेत याची आम्हाला चांगली माहिती आहे. हरिजन सेवक संघ जो आहे यांनी कितीही काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही त्याच्यावर विश्वास अजिबात ठेवणार नाही, कारण हरिजन सेवक संघ याला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ते काँग्रेसचं पिल्लू आहे, कारण ती बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे. आणि या हरिजन सेवक संघामध्ये जरी कुठले अस्पृश्य पुढारी काम करत असतील तरी ती सगळी काँग्रेसची पिल्ले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती माझा अजिबात अस्पृश्यांच्या कार्याबद्दल विश्वास अजिबात असणार नाही. त्यामुळे अस्पृश्य याच्या पुढे बाबासाहेब आपल्या अस्पृश्य जे तरुण आहेत यांची काय अवस्था आहे, बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्य तरुणांनी घोर निराशा केली. एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांची एवढी मोठी चळवळ चालली, परंतु बाबासाहेबांच्या समाजातील जो अस्पृश्य समाज आहे हे नुसते ख्याली खुशाली आहेत, ढोंगी आहेत आणि अस्पृश्य तरुण मला अजिबात ध्येयवादी असताना दिसत नाही, तेव्हाही नाही आणि आताही आपल्याला तो दिसत नाही. त्यामुळे अस्पृश्याचे, पण मी अस्पृश्य समाजात जन्मलो म्हणून माझं अस्पृश्यांचं हित जपणं हे माझं कर्तव्य आहे. मी धर्म मानतो परंतु हिंदूतील ढोंगांचा मी तिरस्कार करतो.
जो धर्म आम्ही स्वीकारू तो आम्ही सर्व बाजूंनी त्याचे परीक्षण करू आणि त्यानंतरच आम्ही धर्म स्वीकारू, परंतु हिंदूंच्या लोकमतांतराकडे मात्र आम्ही लक्ष देऊ. तुम्ही जे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय बदल होतो का याच्याकडे मी मात्र लक्ष देईन आणि माझा अंतिम निर्णय घेताना तुम्ही जर हे केलेलं आहे की नाही याचाही मात्र मी आढावा घेण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर 21-23 हे जे लोकशक्तीमध्ये संपादकांनी बाबासाहेब आंबेडकरांना जे हिंदू महासभा आणि डॉक्टर मुंजे यांच्या माध्यमातून सहकार्य होत होतं, तर असं सहकार्य करणं किती चुकीचं आहे असे लेखावरती लेख छापून येत होते. यानंतर दुसरा म्हणजे इथपर्यंत आपण हिंदूंची शंकराचार्याच्या माध्यमातून जी शिष्टमंडळ बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला आली आणि या शिष्टमंडळांनी बाबासाहेबांच्या पुढे व्यथा ठेवली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उत्तर दिले, हा मुद्दा पाहिला. तर याच्यातला दुसरा पार्ट आहे की जे हिंदू महासभेचे जे प्रवक्ते होते डॉक्टर मुंजे यांना हिंदूतल्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जावा आणि बाबासाहेब आंबेडकरांना शीख धर्म स्वीकारण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची मन वळवा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे तुम्ही प्रपोजल ठेवा आणि त्या प्रपोजल प्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर चर्चा करा आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न तुम्ही करा. म्हणजे शंकराचार्य किंवा हिंदू महासभा आपला सातत्याने प्रयत्न कायमस्वरूपी चालू ठेवून होते आणि त्या ह्याच्यावरती डॉक्टर मुंजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत होते. शीख धर्म स्वीकारण्यासाठी हिंदूकडून अपेक्षित म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना पहिलं तुम्ही शीख धर्म स्वीकार करण्यासाठी तयार करा आणि जर बाबासाहेब आंबेडकर शीख धर्म स्वीकारण्यासाठी तयार असतील तर मग हिंदू महासभेकडून तुम्हाला काय सहकार्य पाहिजे ते सहकार्य आम्ही देण्यास तयार आहोत. ते काय नेमकं सहकार्य बाबासाहेब सांगतात त्याच्यावरती तुम्ही चर्चा व्यवस्थित करा असं कुणाला सांगतायत? डॉक्टर मुंजे जे हिंदू महासभेचे प्रवक्ते आहेत त्यांना सांगतायत. त्यांना हे जे कोण सांगताय तर मुंबईतील त्यांचे सगळे मित्रमंडळी नंतर जुगल किशोर बिर्ला आणि हिंदूंची अनेक प्रमुख लोक डॉक्टर मुंजेंना सांगतात की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची भेट घ्या आणि सविस्तर चर्चा करा आणि बाबासाहेब आंबेडकरांना शीख धर्म स्वीकारण्यासाठी तयार करा आणि त्या तयारीची योजना तुम्ही तयार करा. त्याप्रमाणे 18 जून 1936 ला डॉक्टर मुंजे म्हणजे हा एपिसोड खूप महत्वाचा आहे. 18 जून 1936 ला डॉक्टर मुंजे हिंदू महासभेचे प्रवक्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटतात. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचं स्वागत करत होते, त्यांचंही स्वागत केलं. 3 दिवस या दोघांच्या मध्ये चर्चा झाली आणि 3 दिवस दोघांच्या मध्ये चर्चा झाल्यानंतर मग जो मुंजेंनी तोडगा दिला होता तो बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर ठेवला. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंजेंचा तोडगा स्वीकारला, परंतु तो तोडगा स्वीकारत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपलं एक निवेदन बनवून ठेवलं होतं. त्यामध्ये आपली योजना आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर शीख धर्म स्वीकारण्यासाठी तयार झालेले होते हे लक्षात ठेवा. जसा मुंजेंनी तोडगा बाबासाहेबांच्या समोर ठेवला तसा बाबासाहेबांची भूमिका आहे ती एका लेखी पत्रामध्ये डॉक्टर मुंजेंच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेली आहे. एक तोडगा तयार केला, त्याला डॉक्टर आंबेडकरांनी संमती दिली. तोडग्याबरोबर लेखी निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आता जो मुंजेंनी तोडगा दिला होता बाबासाहेब आंबेडकरांना तो काय आहे? 3 मुद्दे होते जे तोडग्यामध्ये शीख धर्म स्वीकारावा आणि जर तुम्ही शीख धर्म स्वीकारला तर भारतातली हिंदू महासभा तुम्हाला काय करेल? पाठिंबा देईल आणि सर्व सहकार्य करेल. जर तुम्ही शीख धर्म स्वीकारला तर धर्मांतरित जे शीख आहेत म्हणजे जसं आपण नवबौद्ध म्हणतो तसे 9 शीख आहेत तर या लोकांना आम्ही अनुसूचित जातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा तुम्हाला मदत करू आणि पुणे कराराच्या माध्यमातून ज्या सगळ्या सवलती आहेत त्या शीख धर्मात गेल्यानंतर त्या सर्व तुम्हाला सवलती मिळवण्यासाठी हिंदू महासभा आणि आम्ही संपूर्णपणे प्रयत्न करू असा 3 कलमी तोडगा जो आहे डॉक्टर मुंजेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर ठेवला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्म स्वीकारण्यासाठी मान्यता सुद्धा देऊन तो तोडगा स्वीकारला. पण तो तोडगा स्वीकारताना बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका लेखी बनवली होती ती भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीने बनवली होती. निवेदन दिलं बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा तोडगा स्वीकारला आणि आपलं जे लेखी निवेदन आहे ते डॉक्टर मुंजेंना दिलं आणि हे जे निवेदन आहे ते तुम्ही संपूर्ण भारतातल्या हिंदू महासभेला दाखवा,
संपूर्ण भारतातल्या पुढाऱ्यांना दाखवा आणि हे निवेदन संपूर्ण भारतातल्या हिंदूंना मान्य आहे की नाही याच्यावरती तुम्ही विचार करा, असं ते निवेदन बाबासाहेब आंबेडकरांचं खूप महत्वाचं होतं. त्यातला पहिला मुद्दा आहे, हिंदूकडून अस्पृश्य प्रगती अशक्य, त्यामुळे दुसऱ्या धर्मात जाणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे मी पॉवर पॉइंट केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब इथं काय भूमिका मांडतात की हिंदूकडून अस्पृश्यता नष्ट करणं हे अशक्य झाल्यामुळे ना इलाजास्तव मला हिंदू धर्म सोडावा लागत आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला मुद्दा. हिंदूंनी धर्मांतरापासून परावृत्त केलं पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या मुद्द्यात काय म्हणतात की संपूर्ण हिंदू धर्मांनी अस्पृश्यांनी हिंदू धर्म सोडून जाऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता होती आहे, परंतु तसं मात्र इथं अजिबात होताना दिसत नाही. त्यानंतर तिसरा, हिंदू तयार होत नाहीत म्हणून धर्मांतराचा विचार. म्हणजे आम्हाला थांबवण्यासाठी हिंदू तयार होत नाहीत म्हणून आम्ही धर्मांतर करीत आहोत. धर्मांतरामुळे देश व हिंदूवर घातक परिणाम होतील हे मलाही मान्य आहे. जे तुम्ही मानलं की ख्रिश्चन धर्मामध्ये गेल्यामुळे, मुस्लिम धर्मामध्ये गेल्यामुळे इथल्या हिंदूवरती, शिखांच्या वरती आणि संपूर्ण देश पातळीवरती जे काही घातक परिणाम होतील हे मला सुद्धा मान्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी वर तोडग्यामध्ये काय सांगितलंय की मी शीख धर्म स्वीकारायला तयार आहे. बाबासाहेबांनी तोडगा स्वीकारलेला आहे. हिंदू धर्मांतराला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. म्हणजे मी जे धर्मांतर करणार आहे त्याला तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. अस्पृश्य नवा धर्म स्थापन करणार नाहीत. बाबासाहेब आपल्या जे संपूर्ण देशाला जे लेखी निवेदन जाहीर करायला सांगतात त्यामध्ये सांगतात की मी नवीन धर्म स्थापन करणार नाही अजिबात. इस्लाम, ख्रिश्चन, शीख यापैकी जास्त फायदे देणारा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या समोर पर्याय इस्लामचा आहे, माझ्या समोर पर्याय मुस्लिमांचा आहे म्हणजे ख्रिश्चनांचा आहे, आणि माझ्या समोर पर्याय देशामध्ये या तीन धर्माचा माझ्या समोर पर्याय आहे. या तीन धर्मामध्ये जर मी तशीच विचार केला तर मला शीख धर्मापेक्षा मुस्लिम धर्म कोट्यावधी रुपये माझ्यासाठी खर्च करायला तयार आहे. माझ्यासाठी ते सगळे समानतेची वागणूक त्यांच्या धर्मामध्ये द्यायला तयार आहे. ख्रिश्चन समाज जागतिक पातळीवरती मला स्वीकारायला तयार आहे. त्यामुळे या तीन धर्मामध्ये शीख आणि मुस्लिमांच्याकडून मला जास्तीत जास्त सवलती, मग मी जिकडून जास्त मला सवलती मिळतील तिकडून मी धर्म का स्वीकारू नये हा पर्याय सुद्धा माझ्या समोर काय आहे, हा पर्याय सुद्धा माझ्या समोर उपलब्ध आहे. इस्लाम धर्म 9 मुसलमानासाठी कोट्यावधी रुपये खर्च करायला तयार आहे. मुसलमान 9 मुसलमानांना राजकीय हक्क व व्यापारात उदीम नोकऱ्यामध्ये सहाय्य करायला तयार आहे. ख्रिस्ती समाज अस्पृश्यांना सर्व सवलती देण्यास तयार आहे. अस्पृश्यांच्या प्रगतीला गती देण्यास तयार आहेत. विदेशातील ख्रिस्ती लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये तयार केलेले आहेत. हिंदी ख्रिस्ती अस्पृश्यांना राजकीय हक्क सुद्धा देण्यास तयार आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे मुद्दे, म्हणजे माझ्या समोर सगळे पर्याय खुले आहेत. म्हणजे मला शीख धर्म जरी मी स्वीकारायला तयार असेल तरी ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मापेक्षा जेवढे त्या दोन धर्मामध्ये जाऊन मला फायदे होणार आहेत तेवढे मला शीख धर्मामध्ये जाऊन फायदे होणार नाहीत. तरी सुद्धा मी ते दोन धर्म नाकारून मी शीख धर्म स्वीकारायला तयार आहे. या निवेदनाला पाठिंबा, बाबासाहेब आंबेडकरांच्या निवेदनाला ऑन द स्पॉट डॉक्टर मुंजेंनी पाठिंबा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवेदनास डॉक्टर मुंजेंनी पाठिंबा दिला. मुकुंदराव जयकरांनी पाठिंबा दिला. नारायणराव सावरकरांनी पाठिंबा दिला. बॅरिस्टर जयकरांनी पाठिंबा दिला. शेठ जुगल किशोर बिर्लांनी पाठिंबा दिला. विजय राघवाचार्य पाठिंबा दिला. राजेंद्र राजा नरेंद्रनाथ यांनी पाठिंबा दिला. ही नावं मी मुद्दाम आपण लाईव्ह करत असल्यामुळे घेत आहे. ही नावं त्या कालखंडामधली प्रतिष्ठित नावं जी होती, महात्मा गांधींच्या बरोबर होते आणि त्या कालखंडामध्ये हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून ही नावं आहेत. या सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे लेखी निवेदन मांडून आपली जी योजना या देशासमोर या देशातल्या हिंदूंच्या समोर ठेवली, ती संपूर्ण योजना जी आहे ती पूर्णपणे हिंदू महासभेने डॉक्टर मुंजेंनी स्वीकारली आणि त्याचबरोबर या लोकांनी तिला म्हणजे पाठिंबा सुद्धा जाहीर केला. पाठिंबा जाहीर केल्याचा खुलासा कसा मुंजे करतायत? डॉक्टर मुंजे म्हणतात की शीख धर्म स्वीकारल्यास हिंदू समाजावरली आपत्ती टळेल. म्हणजे हिंदू समाजावर आपत्ती काय आहे की मुस्लिमांची लोकसंख्या वाढली तर सत्तेचा वाटा मुस्लिमांच्याकडे जाईल, कदाचित मुस्लिमांची सत्ता येईल, ती आपत्ती टळली. ख्रिश्चनांच्याकडे जर आपण गेलो तर ब्रिटिशांची सत्ता इथं घट्ट होईल, ती आपत्ती आपल्यावर टळते. म्हणून मुंजे म्हणतात की शीख धर्म स्वीकारल्यास हिंदू समाजावरली आपत्ती टळेल, हिंदू संस्कृती संरक्षणास सहाय्य होईल शीख धर्माला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शीख धर्मांतराला भारतातल्या सर्व हिंदूंनी पाठिंबा दिला पाहिजे. हिंदू महासभेतर्फे आमचा पूर्णपणे
पाठिंबा राहील. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की खुलासा करतात की हे मी का करायला तयार आहे, तर बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्माच्या जुलमाला अस्पृश्य कंटाळल्याने आज ना उद्या ते धर्मांतर करणारच आहेत. शेकडो वर्ष जी हिंदू धर्माची जी गुलामी आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जर होत नसेल तर हे लोक ऑलरेडी कंटाळलेले आहेत. आज नाही केलं, उद्या नाही केलं तरी केव्हा ना केव्हा तरी त्यांना हिंदू धर्म मात्र सोडावा लागेल. त्यामुळे तुम्ही जर हिंदू धर्म सोडून शीख धर्मात जाण्यास जर आम्हाला पाठिंबा दिला तर चांगलं होईल. आणि इथल्या हिंदू संघटना त्याला काय करतात, पाठिंबा देतात. 30 जून 1936 आता ही योजना तयार झाली. मुंजे आणि बाबासाहेबांच्या मध्ये ही योजना तयार झाली. मुंजेंचा तोडगा बाबासाहेबांनी स्वीकारला आणि बाबासाहेबांची पत्र जे आहे ते स्वीकारलं. तर हे त्या दोघांच्या मध्ये होतं. मग या दोघांच्या मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की आता तुम्ही तुमच्या सगळ्या देशातल्या हिंदूंना हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करा. मग डॉक्टर मुंजेंनी मद्रासमध्ये अस्पृश्यांचे जे पुढारी होते MC राजा म्हणून, यांना बाबासाहेबांची योजना, मुंजेंचा तोडगा असं गुप्त पत्र पाठवलं. आणि प्रथम भारतातल्या प्रमुख लोकांच्या मध्ये आपण याच्यावर चर्चा करू की आंबेडकरांची ही भूमिका आहे, हिंदू महासभेची ही भूमिका आहे. तर यावरती संगनमत करण्यासाठी MC राजाला मद्रासमध्ये गुप्त पत्र पाठवलं आणि त्या इन्व्हलप मध्ये सगळं बाबासाहेबांनी दिलेलं पत्र वगैरे सगळं दिलं. आणि हे गुप्त पत्र पाठवून सिक्रेट ठेवा, जोपर्यंत आपली सहमती होत नाही तोपर्यंत हे पत्र लीक होऊ देऊ नका किंवा जनतेमध्ये जाऊ देऊ नका किंवा वर्तमानपत्रामध्ये जाऊ देऊ नका. जसं MC राजाला हे पत्र मिळालं. MC राजा कोण होते, तर MC राजा हे अस्पृश्यांचे पुढारी, जे गांधींच्या आणि काँग्रेसमध्ये काम करणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात काम करणारे हे MC राजा होते. त्यामुळे आंबेडकरांची योजना बघितली आणि हे आंबेडकरांचं सगळं बघितल्यानंतर त्यांच्याकडून सहकार्य मिळण्याची काही अपेक्षा नव्हती, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर काय होते, विरोधक होते. आणि ते कट्टर कोणाचे होते, गांधींचे अनुयायी किंवा गांधींचे अधिकृतपणे ते काय होते, समर्थक होते. जसं त्यांना हे पॅकेट म्हणजे पॉकेट मिळालं, त्यांनी ते पाहिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ताबडतोब काय केलं, महात्मा गांधींना सल्ला विचारला. महात्मा गांधीला C राजगोपालचारी आणि पंडित मदन मोहन मालवीय या तिघांना MC राजाने विचारलं. महात्मा गांधी बाबासाहेबांचे विरोधक होते, MC राजा बाबासाहेबांचा विरोधक, पंडित मदन मोहन बाबासाहेबांचे विरोधक, C राजगोपालचारी बाबासाहेबांचा विरोधक. त्यामुळे या चौघांनी, या तिघांनी MC राजाला सांगितलं की आम्हाला आमचा तुला पाठिंबा आहे आणि आपल्याला जो हिंदू महासभेने जो तोडगा काढलेला आहे आणि जी बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्माची जी योजना आपल्या समोर ठेवलेली आहे याला आपला पूर्णपणे काय आहे, विरोध याला पूर्णपणे आहे. म्हणजे गांधी आणि गांधींच्या अनुयायांनी जो हिंदू महासभा आणि शंकराचार्यांनी जी योजना पूर्णपणे बनवली होती या संपूर्ण योजनेला अधिकृतपणे काय केला, अधिकृतपणे विरोध केलेला आहे. 30 जून 1936 रोजी मुंजेद्वारा राजाला पत्र पाठवलं, गुप्त पत्र. परंतु राजाने गांधी आणि मालवीय यांना सल्ला विचारला. गांधी C राजगोपालाचारी यांनी MC राजालाच पाठिंबा दिला आणि मुंजे व आंबेडकरांच्या योजनेला गांधी, मदन मोहन मालवीय, C राजगोपालचारी आणि MC राजा या भारतातल्या 4 मोठ्या लोकांनी काय केला, विरोध केला. त्यांनी असा बाबासाहेबांच्यावर चार्ज ठेवला की धर्मांतराच्या नावाखाली डॉक्टर आपल्या स्वतःच्या पुढारपणाची जाहिरात करत आहेत आणि स्वतःच्या पुढारपणाला प्रसिद्धी देत आहेत. त्यामुळे आंबेडकरांना आपला पूर्णपणे काय विरोध आहे. आणि मग महात्मा गांधींनी बाबासाहेबांच्या वरती टीका करण्याचा प्रयत्न केला की यांनी जे जातपात तोडक मंडळासमोर जे भाषण बनवलं होतं, अॅनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीचं निर्मूलन, हे जे बाबासाहेबांचं पुस्तक प्रकाशित झालं होतं तेही पुस्तक आंबेडकर हे फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पुस्तक प्रकाशित करतायत. त्यामुळे त्या पुस्तकातल्या मुद्द्यावरती ही पुन्हा महात्मा गांधींनी टीका करण्याचा प्रयत्न केला. MC राजा म्हटलं की आंबेडकर नेतृत्व फक्त पुढारपण आपले एस्टॅब्लिश करण्यासाठी प्रयत्न करतायत. असे C राजगोपालचारी, पंडित मदन मोहन गांधी आणि राजांचं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जाहीरपणे म्हणजे जे सिक्रेट पत्र पाठवलं होतं ते पत्र लीक केलं त्यांनी. महात्मा गांधींनी सांगितलं की हे पत्र लीक करा म्हणून. महात्मा गांधींच्या सांगण्यावरून MC राजांनी ते पत्र लीक केलं, वर्तमानपत्राला दिलं आणि गांधी आणि या सगळ्यांचा त्याला विरोध दाखवण्यात आला. आणि मग गांधींनी विरोधाचे मुद्दे मांडले, MC राजांनी विरोधाचे मुद्दे मांडले, राजगोपालाचार्यांनी विरोधाचे मुद्दे मांडले आणि मग हा विरोध जाहीर झाला. या सगळ्यांचा विरोध झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांना सडेतोड काय केलं, उत्तर दिलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
की महात्मा गांधी म्हणतात की ही जी योजना आहे की तुम्ही मला पाठिंबा दे, ही जी देवाणघेवाणाची भाषा आहे ती धर्मामध्ये देवाणघेवाणाची भाषा ना कशाला करता. मग बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलाच प्रश्न केला, देवाणघेवाणीची भाषा जर करायची नसेल धर्मात तर मग पुणे करार काय होता. पुणे करार हे पण देवाणघेवाणीचीच भाषा होता ना. तुमचा प्राण वाचवला त्याच्या बदल्यात हे द्या, आमच्या बदल्यात हे द्या, हे जी सगळी देवाणघेवाणीची भाषा तुम्ही पुणे करारामध्ये मात्र करताय आणि इथं मात्र लगेच तुम्ही 2 वर्षानंतर लगेच तुम्ही बदलताय, लगेच तुमची भाषा तुमची पूर्णपणे बदलते. त्यामुळे हा जो तुमचा विरोध आहे तो तुमचा विरोध अजिबात योग्य नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा कशाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी एमसी राजाला प्रश्न विचारला, कारण एमसी राजाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात म्हटलं, कारण बाबासाहेब म्हणतात की त्याला शीख धर्म स्वीकारायचा नव्हता, जर धर्मांतरच करायचं असेल तर मुस्लिम किंवा ख्रिश्चन मध्ये एमसी राजाची भूमिका होती. त्यामुळे एमसी राजाला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मग विधिमंडळामध्ये अनुसूचित जाती म्हणजे अस्पृश्यांना तुम्ही राखीव जागा कशासाठी मागता जर देवाणघेवाण नाही. कारण तो म्हटला की तात्विक दृष्टिकोनातून आपण धर्म स्वीकारला पाहिजे. मग तात्विक दृष्टिकोनातून धर्म स्वीकारायचा असेल तर मग विधिमंडळामध्ये अस्पृश्यांना जागा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ही जी तुमची मागणी होती ही मागणी हे पण तुमचं ढोंग आहे राजांच्या मते स्पृश्यांनी. मग बाबासाहेब म्हणतात की एमसी राजा हे पर्या म्हणून जन्मले आणि पर्या म्हणूनच मरणार. पर्या समाजाचे ते होते. विधिमंडळावर राखीव जागांची मागणी तुम्ही का केली. बाबासाहेब म्हणतात की पुणे करार योजना ही माझी नव्हती. गांधींच्या प्राणांतिक उपोषणाच्या माध्यमातून ही योजना हिंदूंनीच तयार केली होती. हिंदूंनीच परिषद घेतली होती. मी त्या परिषदेला गेलो होतो. पण संपूर्ण पुणे कराराची योजना आहे ती हिंदूंनीच पुणे कराराची योजना मांडली आणि ती योजना मी फक्त ती योजना मान्य केली. परंतु पुणे कराराच्या वेळेस जी योजना बनवलेली आहे आणि पुणे कराराच्या वेळी जी हिंदूंनी मला आश्वासनं दिलेली आहेत तर 1932 सालापासून 1936 सालापर्यंत या योजनेप्रमाणे हिंदू वागत नाहीत आणि जी आश्वासनं तुम्ही मला दिलेली आहेत ती आश्वासनं तुम्ही कुठलीही पाळायला तयार नाही. आपण बघतो संयुक्त मतदारसंघामध्ये आपला माणूस गेला तरी त्याचा अस्पृश्यासाठी काय उपयोग होतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कुठल्याच आश्वासनाची पूर्तता हिंदूंनी केलेली नाही, आश्वासनं कृतीत आणली नाही. शंकराचार्य व हिंदूंच्या योजनेला मी मान्यता दिलेली आहे. ही सुद्धा शीख धर्माची जी योजना आहे जी मी तुमच्या देशासमोर ठेवतोय ही सुद्धा माझी नाही. हा तोडगा हिंदू महासभेचा आहे, हा तोडगा शंकराचार्याचा आहे आणि त्याला मी फक्त मान्यता देतोय. त्याच्यामुळे ही संपूर्ण भूमिका माझी नाही. इस्लाम व ख्रिश्चन धर्म हिंदू धर्माच्या नुकसानीचा आहे. हिंदू लोकसंख्या कमी होईल व त्या धर्माची लोकसंख्या वाढेल. ह्या सगळ्या मुद्द्याची तुम्हाला भीती वाटते आणि त्याला मी मदत करण्याचा प्रयत्न करतोय तरीही तुम्ही माझ्याच विरोधामध्ये वागण्याचा प्रयत्न करताय. मुसलमानी व ख्रिश्चनामुळे त्यांचं वर्चस्व वाढेल, अस्पृश्य अराष्ट्रीय होतील. मुसलमान आणि ख्रिश्चन धर्म जर स्वीकारला तर मुसलमानाचं किंवा ख्रिश्चनांचं वर्चस्व वाढेल. पण हे धर्म दोन्हीही परदेशातले असतील तर आपण ही अराष्ट्रीय होऊ शकतो. ही बाबासाहेब आंबेडकर भूमिका मांडतात. ब्रिटिश सत्ता घट्ट होईल. आंबेडकरांचे निवेदन राजकीय सामाजिक व आर्थिक दृष्ट्या शीख धर्म हा ख्रिश्चन मुस्लिम या दोन धर्मा इतका अस्पृश्यांना साह्यभूत नसतानाही हिंदू हिताच्या दृष्टीने मी शीख धर्माची निवड केली. जसं मी मगाशी सांगितलं की ख्रिश्चन मुस्लिम आणि शीख या 3 धर्माचं जर तुलना केली तर या 3 धर्मामध्ये अशक्त कोण आहे. शीख धर्म आहे. शीख धर्म ख्रिश्चना एवढी मदत करू शकत नाही, मुस्लिम एवढी मदत करू शकत नाही. तरी सुद्धा ह्या दोन्ही धर्माला सोडून मी शीख धर्माची जी निवड करतोय ते हिंदू धर्माच्या हितासाठीच मी ती पूर्णपणे निवड करीत आहोत. डॉक्टर मुंजे आणि कुर्तकोटी यांचा मात्र या धर्मांतरामध्ये अधिकृतपणे काय होता, पाठिंबा होता. डॉक्टर आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारावा म्हणजे जर आपण अनुमान काढलं डॉक्टर आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारावा हा सल्ला देणं महासभेचे कर्तव्य होऊ शकत नाही. म्हणजे मी म्हटलं जे लोकशक्तीचे संपादक होते त्यांनी ही हिंदू महासभेवरती टीका केली होती. गांधी आंबेडकर संघर्ष उभा राहिला होता, त्यातले मुद्दे आपण बरेच बघितले. गांधीनुसार आंबेडकर हे हिंदू धर्माला आव्हान आहे. म्हणजे गांधींनी लेख लिहिला आणि त्या लेखावरती अनिहिलेशन ऑफ कास्ट मधले मुद्दे काढले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात लिहून बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मासमोर एक मोठं आव्हान आहे अशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती टीका केली. जाती निर्मूलन भाषणावरती उलटसुलट चर्चा केली. गांधींनी जाहीर केलं गुजरात मधला हरिजन धर्म एकही हरिजन मात्र हिंदू धर्म सोडणार नाही. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. महात्मा गांधींनी जाहीर केलं त्यावेळेस आंबेडकरांनी जरी कितीही घोषणा अस्पृश्यांची धर्मांतराची केली
तरी संपूर्ण भारतामधलं धर्मांतर होईल, पण गुजरात मधला एकही माणूस हिंदू धर्मातून बाहेर पडू देणार नाही. आपण आजही बघतो, अख्ख्या भारतातली जरी अस्पृश्यता कमी झाली असेल किंवा नष्ट झाली असेल, तरी आजही जशीच्या तशी गुजरातमध्ये आपल्याला खेड्यापाड्यातली अस्पृश्यता आजही तुम्हाला दिसते. आजही तिथे गुरे ओढावी लागतात. आजही ग्रामीण भागामधली अनटचेबिलिटी जशीच्या तशी आपल्याला दिसते. तिथंच आपल्याला लाखोची धर्मांतर होताना सुद्धा दिसतात. परंतु संपूर्ण गुजरात मधली व्यवस्था बदलली नाही. देशाचं भलं महात्मा गांधींनी केलं असलं तरी अस्पृश्यांचं काय घडलेलं आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे गांधींना मग बाबासाहेब आंबेडकरांनी गुजरातमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एका शब्दात गांधींना उत्तर दिलं की गांधी, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी माझ्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही ही काचेच्या घरामध्येच राहता. बाबासाहेब म्हणतात उत्तर देताना, गांधी हे अर्धवट संन्यासी आहेत आणि अर्धवट राजकारणी आहेत. हे काय पूर्ण राजकारणी पण नाहीत आणि पूर्ण संन्यासी पण नाहीत. बाबासाहेबांच्या ह्या वाक्याचं विश्लेषण जर तुम्ही करायला गेला तर प्रचंड त्याचं विश्लेषण होऊ शकतं. त्यामुळे आपण इथं ते करत नाही. गांधींनी मुद्दा मांडला होता की या देशात हिंदू धर्मातली जी संत चळवळ आहे, म्हणजे सगळ्या संतांची यादी दिली महात्मा गांधींनी, आणि ही एवढी संत चळवळ श्रेष्ठ या देश धर्मातली असताना सुद्धा आंबेडकर म्हणतात की हिंदू धर्म असा आहे आणि हिंदू धर्म तसा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उत्तर दिलं होतं की या देशामध्ये संतांची चळवळ किती जरी चांगली असेल तर या देशातला एकही संत त्यांनी जाती व्यवस्थेवरती भ्रष्ट शब्द सुद्धा काढलेला नाही. मग तो कुठलाही संत असू द्या. जेवढी संतांची सगळी परंपरा आहे, तेवढ्या संतांनी कितीही चांगलं काम केलेलं असेल, पण चोका मारतो चोका मारत राहिला होता, सावता माळी सावता माळीत राहिला होता. आणि जेवढे संत होऊन गेले असतील, तुम्ही ज्यांची नावं सांगत असतील, त्याच्यातल्या एकाही संतांनी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी भ्रष्ट शब्द सुद्धा काढला नाही. वर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी भ्रष्ट शब्दही काढला नाही. त्यामुळे संतांच्या चळवळीच्या बद्दल तुम्ही आम्हाला सांगू नका आणि त्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. माझं हिंदू धर्माशी जे भांडण आहे ते काय भांडण आहे हे महात्मा गांधी लक्षात घेत नाहीत. माझं भांडण आहे की हिंदू धर्माच्या चुकीच्या ज्या ध्येय आहेत त्या ध्येयाप्रती माझं भांडण आहे. हिंदू धर्मामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता नांदावी आणि ही जी विषम व्यवस्था आहे ही विषम व्यवस्था नष्ट व्हावी याप्रती माझं भांडण आहे. माझं गांधीच्या प्रती भांडण नाही किंवा माझं विशिष्ट अशा व्यक्तीच्या प्रती नाही. पण गांधी हे समजून घेतील तर. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आता शेवटचा मुद्दा आहे की काँग्रेसची काय भूमिका होती, नेहरूंची काय भूमिका होती, गोविंद पल्लवची काय भूमिका होती, सावरकरांची काय भूमिका होती आणि मदन मोहन मालवीय यांची काय भूमिका होती बाबासाहेबांच्या धर्मांतराबद्दल. काँग्रेसची तर भूमिका शून्य होती. या देशातल्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरावरती कुठलीच भूमिका घेतली नाही आणि कुठलीच भूमिका जाहीर केली नाही. नेहरूंनी पण कुठली भूमिका, उलट नेहरूंनी म्हटले की 95% या देशात जेवढे मुसलमान आहेत ते मुसलमान इथले मूळचे कोण आहेत, अस्पृश्यच आहेत. त्रावणकोरमध्ये म्हणतात की 70% ख्रिश्चन आहेत ते इथलेच अस्पृश्य आहेत. आसाम व पंजाब येथे मुस्लिम संख्या वाढत गेली व हिंदू संख्या घटत गेली. गोविंद वल्लभ पंत 1950चं संविधान निर्माण झालं आणि त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली. 14 ऑक्टोबर नंतर 17 ऑक्टोबरला या देशाचे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत झाले आणि गोविंद वल्लभ पंतनी तेव्हापासून 1935-36 पासून बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरावर त्यांचा विरोध होता आणि बाबासाहेब आंबेडकरांना एकाच मुद्द्यावरती त्यांनी काउंटर केला होता की एक तर तुम्ही सवलती घ्या, नाहीतर हिंदू धर्म त्यागायचा असेल तर तुम्हाला सवलती मिळणार नाही आणि सवलती पाहिजे असतील तर हिंदू धर्म तुम्हाला सोडता येणार नाही. याच्यावरून 1935-36 सालापासून गोविंद वल्लभ पंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सातत्याने आर्ग्युमेंट आणि संघर्ष चालू होता. तो स्टेटस वन मध्ये तो सगळा संघर्ष आला होता. गोविंद वल्लभ पंत सवलतीच्या विरोधात होता. जोपर्यंत दुसरा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मी धर्मांतराची घोषणा आताशी केली आणि जोपर्यंत मी धर्मांतर करत नाही तोपर्यंत मी कायद्याने कोण आहे, मी कायद्याने हिंदूच आहे. त्यापुढे जोपर्यंत धर्मांतरच होणार नाही तोपर्यंत गोविंद वल्लभ पंत अस्पृश्यांच्या सवलतीबद्दल काहीही करू शकत नाही. आम्ही कायद्याने तोपर्यंत हिंदूच आहोत तोपर्यंत तुम्ही जर मला काहीही बोलू शकत नाही. ह्या आर्ग्युमेंट सातत्याने चालू होत्या. सावरकरांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची अस्पृश्यता निवारणात झाली पाहिजे याच्यावरती भूमिका होती. परंतु सावरकरांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं
अस्पृश्यांच्या निवारणेबद्दल सुधारणेबद्दल जरी मतैक्य केलं असलं तरी सावरकर आणि आंबेडकर हिंदूंच्या इतिहासाबद्दल मात्र त्या दोघांच्या मध्ये एकमत अजिबात नव्हतं. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिंदूंचा संपूर्ण अखंड इतिहास हा पराजयाचा इतिहास आहे. त्यामुळे सावरकर म्हणतात की हिंदूंचा सगळा जो इतिहास आहे तो वैभवशाली इतिहास आहे. या मतावरती दोघांचं अजिबात जमत नव्हतं किंवा हे होतं. पंडित मदन मोहन मालवीय द्वारा अस्पृश्यासाठी म्हणजे मदन मोहन मालवीय पुणे करार करण्यामध्ये मदन मोहन मालवीय हे मुख्य होते. त्यांनी हिंदू धर्मामध्ये आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर सगळा जर अस्पृश्य समाज गांधींच्या बाबासाहेबांच्या पाठीमागे गेला तर, म्हणून त्यांनी 1 कोटीचा फंड ताबडतोब तयार केला आणि अस्पृश्यांच्या सुधारणांची नुसतं काहीतरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न केला. मौलाना, हे वाक्य किती महत्वाचं आहे ते बघा. मौलाना मोहम्मद अली, काँग्रेसची जी परिषद भरली होती त्या काँग्रेसच्या परिषदेमध्ये हे वाक्य मौलाना मोहम्मद अलीने बोललेलं आहे आणि त्या परिषदेमध्ये काँग्रेसने कुठलेही खाली मान घालून चुपचाप बसले होते, कुठलेही त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली नव्हती. आणि ते वाक्य काय आहे बघा. मौलाना मोहम्मद अली काय म्हणतात, जनगणनेत अस्पृश्यांची हिंदू व मुस्लिमात समान वाटणी करून घेऊ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतची फाळणी होताना ज्यावेळेस पाकिस्तानामध्ये सगळ्या मुस्लिमांना पाठवा आणि भारतामध्ये सगळ्या हिंदूंना घेऊन या, ही बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती की सगळे हिंदू भारतात येऊ द्या आणि सगळे मुस्लिम पाकिस्तानामध्ये गेले पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती पाठवणारा जो समाज होता तो संपूर्ण समाज फाळणीच्या भागामध्ये, फाळणीच्या कालखंडामध्ये तो समाज पाकिस्तानमध्ये घालवला गेलेला आहे. त्यामुळे तो समाज भारतामध्ये आला पाहिजे, तो सगळा हिंदू समाज भारतामध्ये आला पाहिजे, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आटोकाट प्रयत्न केला होता. पण त्यावेळी सुद्धा म्हटलं जात होतं की इकडची साफसफाई करण्यासाठी सुद्धा आम्हाला माणसं हवी आहेत म्हणून. त्यामुळे काँग्रेस आणि मुस्लिमांची अस्पृश्यांच्या बद्दलची काय भूमिका होती की काँग्रेसच्या मोठ्या परिषदेमध्ये सुद्धा जाहीरपणे ते म्हणतात की ह्या समाजाची आपण समान वाटणी जनगणनेमध्ये करून घेऊ. फाळणीच्या वेळेस पण तो अनुभव. त्यामुळे या देशातले जे अस्पृश्य आहेत, या देशातले जे अस्पृश्यांचे आजचे पुढारी आहेत, हा सगळा जो इतिहास आहे, हा सगळा इतिहास जर तुम्ही लक्षात ठेवला तर तो धर्मांतराच्या नावाने जरी सगळा इतिहास असला तरी सगळा इतिहास फिरतोय तो लोकसंख्येच्या आकड्याभोवती फिरतोय. हे तर तुमच्या लक्षात येईल ना. लोकसंख्येच्या आकड्याभोवती फिरतोय आणि लोकसंख्येचा आकडा हा लोकशाहीमध्ये तर तो अतिशय महत्वाचा असतो. ती लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला लोकसंख्येच्या आकड्याचं महत्व आजपर्यंत कधीही कळलेलं दिसत नाही. आणि पर्टिक्युलरली जो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे पक्ष निर्माण झालेले आहेत त्यांनी मात्र या लोकसंख्येच्या आकड्याचं महत्व पटवून स्वतंत्र आंबेडकर विचाराचा पक्ष मात्र या देशामध्ये प्रस्थापित आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावरती होऊ शकलेला नाही. त्यामुळे जे मौलाना मोहम्मद अली जनगणनेत म्हणतात की अस्पृश्यांची हिंदू मुस्लिमात समान वाटणी करून घेऊया, शेवटचा हा जो संपूर्ण तुमच्या समोर मुद्दा मांडला त्याचं कन्क्लुजन, अनुमान फक्त मी तुमच्या समोर ठेवतोय. आपण ख्रिस्ती धर्म पाहिला, त्याच्यावर ख्रिस्ती धर्मावर आपण जायचं नाही का, तर ख्रिस्ती धर्मामध्ये जातीभेद आहेत, ख्रिस्ती धर्माचे चर्च वेगळे आहेत. मुस्लिम धर्माला बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही प्रतिसाद दिला नाही. बौद्ध धर्माचं पाहिलं, बौद्ध धर्मानी चर्चा केली लोकांनी, परंतु बाबासाहेबांच्या समोर बौद्ध धर्माचे कोणीही लोक आले नाहीत आणि त्यांनी अस्पृश्यांच्यासाठी काय करण्याची कुठलीही योजना बाबासाहेबांच्या समोर ठेवलेली नाही. डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरावर शंकराचार्य, हिंदू महासभा, डॉक्टर मुंजे, काँग्रेस, गांधी, नेहरू, मदन मोहन मालवीय, सावरकर, राजगोपालाचारी, MC राजा या सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरावरती चर्चा केली. हिंदू संघटना, काँग्रेस पुढारी यांनी मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये भूमिका मांडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. शंकराचार्य व हिंदू महासभा यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या शीख धर्मांतराच्या भूमिकेच्या समर्थनार्थ भूमिका मांडलेली आहे. काँग्रेसचे पुढारी व काँग्रेसमध्ये काम करणारे अस्पृश्य पुढारी, काँग्रेसचे पुढारी आणि काँग्रेसमध्ये काम करणारे अस्पृश्य पुढारी यांनी मात्र नेहमीप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर विरोधामध्ये भूमिका घेतली. आंबेडकरांच्या धर्मांतरावर शंकराचार्य, हिंदू संघटना व काँग्रेसमधील ज्येष्ठ हिंदू पुढारी यांच्यात सहमती होऊन अंतिम निर्णय झाला
नाही. डॉक्टर आंबेडकरांनी मात्र या सर्व घटकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट सर्व अभ्यासक व विचारवंतांनी लक्षात घेतली पाहिजे. शेवटचा मुद्दा, हिंदू सोडण्याची निश्चिती. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याची निश्चिती केली आहे. ख्रिस्त जातीभेदामुळे आपण तो सोडलेला आहे. मुस्लिम धर्माला प्रतिसाद अजिबात दिलेला नाही. बौद्ध धर्माबद्दल बाबासाहेब काही बोलत नाहीत. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचं आतापर्यंत आपण लक्षात घेतलं, हिंदू महासभा, शंकराचार्य किंवा हिंदूंची शिष्टमंडळ यांच्या समोर बाबासाहेबांनी अधिकृतपणे जाहीर केलं की मी शीख धर्म स्वीकारायला तयार आहे. तर शीख धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारायची प्रक्रिया सुरू केली होती. आणि त्या 36-36व्या वर्षामध्येच, त्याच वर्षामध्ये सगळ्या घटना 37, 38, 41 सालापर्यंत घडलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्माबरोबर बोलणी केली, शीख धर्माचा पूर्णपणे अभ्यास केला. बाबासाहेब का आकर्षित झाले, त्यातलं बाबासाहेब आंबेडकरांना काय आवडलं, बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्माची अभ्यास करण्यासाठी शिष्टमंडळ अमृतसरला पाठवलं. ते शिष्टमंडळ तिकडून प्रशिक्षण घेऊन आलं. इथं महाराष्ट्रामध्ये शीख धर्माचा त्या शिष्टमंडळाद्वारे प्रचार प्रसार सुद्धा सुरू झाला. बाबासाहेब आंबेडकरांना अमृतसरमध्ये घेऊन बाबासाहेब आंबेडकरांना शिखांचा तो आपात ड्रेस घालून बाबासाहेब आंबेडकरांची अमृतसरमधून मोठी मिरवणूक काढण्यात आली. आणि त्यानंतर अमृतसरमध्ये मोठी बाबासाहेब आंबेडकरांची सभा झाली. त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी रोटी बेटी व्यवहार, शीख धर्म सगळं करण्यासाठी तयार असल्याची शीख धर्माने संपूर्ण कबुली पण दिलेली होती. तर ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे जी झाली होती, त्या सर्व प्रक्रियेचा अधिकृतपणे व्यवस्थित अभ्यास आपण पुढच्या शनिवारी करणार आहोत. आज आपण पाहिलं की ख्रिश्चन धर्मामध्ये बाबासाहेब जाणार नाहीत ह्याचा निर्णय झाला. बाबासाहेब हिंदू धर्म सोडणार याचा निर्णय झालेला आहे. मुस्लिम धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकर जाणार नाही, त्यामुळे हा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला आहे. आता शीख धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकर जाण्याचा त्यांनी अधिकृतपणे निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय घेऊन त्याचा शेवट कशा पद्धतीने झाला, कारण आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्मामध्ये जाण्याचा जरी निर्णय घेतला असला तरी ते शीख धर्मामध्ये गेलेले नाही. मग ही जी प्रक्रिया झाली आणि ती प्रक्रिया का थांबली, ह्याचा जो आहे तो व्यवस्थित आपण भाग पुढच्या शनिवारी अधिकृतपणे करणार आहोत. आपण सर्वजण हा जो कार्यक्रम पाहताय, हा कार्यक्रम मधला आजचा जो भाग आहे तो जरी क्लिष्ट कदाचित समजायला असला तरी हा समजून घेण्यासाठी अतिशय आवश्यक असा भाग आहे. कुठल्याही पुस्तकामध्ये एकत्रितपणे तुम्हाला हे मुद्दे आणि असं विश्लेषण किंवा हे कन्फ्युजन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. परंतु मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते माझ्या मनाचं अजिबात काहीही नाही. याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला पुराव्यासहित धनंजय कीरांच्या पुस्तकामध्ये गेला तरी पाहायला मिळेल आणि खैरबोडेंच्या ग्रंथामध्ये गेला तरी तुम्हाला पाहायला मिळेल. या दोन ग्रंथाच्या आधारे मी सगळे मुद्दे तुमच्या पुढे सादर केलेले आहेत. इथं उपस्थित असलेल्या सर्वांना आणि आपल्या घरात बसून हा आमचा संपूर्ण कार्यक्रम पाहणाऱ्याला विनंती आहे की हा एपिसोड तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका आणि पुढच्या वेळेस होणारा आहे तोही तुम्ही व्यवस्थित ऐका. आणि आपण हा ऐकलाच पाहिजे आणि आपण सर्वांनी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी अतिशय प्रयत्न करायला पाहिजेत. धम्मसंहिता चॅनल कसा मोठा होईल या दृष्टिकोनातून जर तुम्ही आम्हाला मदत केली तर अशा प्रकारचे जे आम्ही अखंड कार्यक्रम करण्याचे जे म्हणजे सुरुवात केलेली आहे त्याला आम्हाला प्रोत्साहन मिळेल. आपण सर्वांचं या ठिकाणी सहकार्य आहेच. नगरमध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आपले हे जे कार्यक्रम होत आहेत हे कार्यक्रम लाईव्ह दाखवले जातात. आपण शनिवारी यासाठी कार्यक्रम घेतो की रविवारी ज्या ज्या ठिकाणी विहारात कार्यक्रम असतात त्याचे आपला कार्यक्रम आहे तो अधिकृतपणे दाखवला जातो. जिथे जिथे कार्यक्रम दाखवला जातो त्या सर्वांचं या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी जाहीर आभार मानतो. आणि धम्मसंहिता चॅनलला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींनी, धम्म बंधू भगिनींनी आमच्या या चॅनलला सहकार्य करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.